वामन नव्या दमाने हे वामनदादांचे शब्द आहेत, जे त्यांचं एक प्रसिद्ध गीत आहे. ते असं म्हणतात, आला पहाट वारा, गेला पहाट वारा, वारा निघून गेला, थारा नसे आम्हाला, सुकविल कोण आता डोळ्यामधील धारा. शेवटी वामनदादा असं म्हणतात, वामन नव्या दमाने माझ्या भीमाप्रमाणे उपजेल का रे कोणी जुलमास जाळणारा. असं त्यांच्या गीतामध्ये ते शब्द आले, वामन नव्या दमाने. त्यामुळे आज वामन दादांना दिलखुलास अभिवादन करीत असताना त्यांच्याकडे आणि त्यांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या गाण्यांकडे जायच्या आधी, आज जो आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे, 15 ऑगस्ट, 74वा स्वातंत्र्य दिन, 73 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं. आणि ते स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच घटना समितीचं कामकाज सुरू झालं होतं. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या घटना समितीच्या कामकाजाला आणखीन वेग आला. आणि शेवटी जेव्हा 25 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीमध्ये बाबासाहेबांनी शेवटचं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये ते शेवटी असं म्हणाले की माझं जे मन आहे ते चिंतेने ग्रस्त झालेलं आहे. माय माइंड इज फिल्ड विथ अँझायटी. आणि ते असं म्हटले की दोन ज्या गोष्टी किंवा दोन ज्या चिंता आहेत त्या मला सारख्या अशा ग्रस्त करतात. एक तर ते असं म्हटलं की ह्या स्वातंत्र्याचं काय होईल, आणि दुसरा त्यांनी प्रश्न असा निर्माण केला, ही जी राज्यघटना आपण तयार केली त्या राज्यघटनेचं काय होईल. आणि त्याच्यावरती त्यांनी मग त्या घटना समितीमध्ये दिलखुलास भाष्य केलं होतं. आणि आज जो स्वातंत्र्य दिन आपल्या देशाचा आहे, एक असं प्रसिद्ध गाणं आहे हिंदी सिनेमातलं, वो सुबह कभी तो आएगी. आणि ती सकाळ आली, किंबहुना मध्यरात्रीच. जवाहरलाल नेहरूंनी जे प्रसिद्ध भाषण केलं, लॉंग इयर्स अगो वी मेड अ ट्रिस्ट विथ डेस्टिनी, की आम्ही नियतीशी करार केला होता आणि तो करार आता पूर्ण करायची वेळ येऊन ठेपलेली आहे, असं त्यांनी भाष्य केलं. पण मग आज स्वातंत्र्य दिन आपण साजरा तर करतोय, पण हा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना एक इट्स अ मिक्स्ड बॅग. आपलं जे मन आहे ते असं मिक्स्ड फिलिंग्सनी भरलं गेलेलं आहे. आणि मी असं बघितलं अगदी आता 2-4 महिन्यापूर्वी की गरिबी हटाव असा नारा दिला होता, पण आता गरिबी हटाव नाही, आता गरिबी छुपाव. आणि आपण असं बघितलं की या लॉकडाऊनच्या थोड्या आधी जेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादला आले, तेव्हा एक भिंत बांधली गेली आणि त्या भिंतीच्या मागे काही वस्त्या होत्या, त्या ज्या झोपड्या होत्या, ती जी गरिबी होती ते लपवण्यात आलं. गरिबी हटाव नाही, गरिबी छुपाव. आणि नंतर जेव्हा या लॉकडाऊन मध्ये मार्च एप्रिल मध्ये आपण बघितलं की 1000 किंवा लाख नाही, त्याच्याही पेक्षा खूप जास्त जे मजदूर होते, ते दिल्ली असेल, मुंबई असेल, वेगवेगळी शहर असतील, तिकडून त्यांच्या गावांकडे चालायला लागले. आणि तो जो गरिबीचा आणि आपल्या देशाचा एक भेसूर चेहरा आहे, तो आपल्या सगळ्यांनी बघितला, दुनियेने बघितलेला आहे. त्यामुळं या स्वातंत्र्याच्या बद्दल एक तर सुरेश भटांनी प्रसिद्ध गाणं लिहिलं होतं, सिंहासन सिनेमामध्ये ते आलं सुद्धा होतं, उषक काल होता होता काळ रात झाली.
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं ते गाणं होतं. परंतु आज जेव्हा या स्वातंत्र्याकडे आपण नुसती नजर जरी टाकली या 130 कोटी लोकांच्याकडे, तर मग मला शकील बदायुनींचे शब्द आठवतात. शकील बदायुनींची एक प्रसिद्ध अशी गझल आहे, की त्या गझलेमध्ये ते असं म्हणतात, दिल के बहलाने की कोई तदबीर तो है. तदबीर म्हणजे आयडिया, युक्ती. दिल के बहलाने की कोई तदबीर तो है, तू नहीं तेरी तस्वीर तो है, अशी ती गझल आहे. पुढे शकील बदायुनी असं म्हणतात, कैद से छूट कर क्या पाया, आज भी पाँव में जंजीर तो है. त्यामुळे स्वतंत्र जरी आपण झालो, तरी आपल्या सगळ्यांच्या पायामध्ये जणू काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बेड्या अजूनही आहेत, असा आपल्याला भास होतो. व्हॉट्सअपवरती अनेक आज मेसेजेस आले आणि काही जणांनी नेहमीप्रमाणे ती जी एक लोकप्रिय झालेली घोषणा आहे अलीकडच्या काळामध्ये, की ये आजादी झूठी है. ते खरं समजायचं का अहाना जी माझी नात आहे, तिने पण सकाळी एक मेसेज पाठवला स्वतः तयार करून त्या व्हॉट्सअपवरती, हॅपी इंडिपेंडन्स डे. त्यामुळे या दोन अशा परस्पर टोकाचे जे मतप्रवाह आहेत किंवा विसंगती आहे, तर त्याचं रिकन्सिलिएशन कसं करायचं, त्याचा समन्वय कसा करायचा. टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, मला असं वाटतं की जस्टिस कृष्ण अय्यर यांच्या शब्दांचा आपण सहारा घेऊ शकू. जस्टिस कृष्ण अय्यरांनी असं म्हटलेलं आहे की 20व्या शतकात भारत स्वतंत्र झाला आणि 21व्या शतकात भारतीय स्वतंत्र होतील. त्यामुळे 15 ऑगस्ट 47 भारत स्वतंत्र झाला, पण भारतीय अजून स्वतंत्र व्हायचे आहेत खऱ्या अर्थानं. सामाजिक विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, स्त्री पुरुष विषमता असेल, त्यामुळे ते स्वातंत्र्य, दॅट फ्रीडम, हे या 21व्या शतकामध्ये भारतीय हासिल करतील. हे जे कृष्ण अय्यरांनी म्हटलेलं आहे, जस्टिस कृष्ण अय्यर, आपण त्यांच्या शब्दांचा सहारा घेऊन असं एक आशावाद आपण व्यक्त करूया की तसं या शतकामध्ये घडेलच. एक आणखीन या 15 ऑगस्टचं म्हणजे एक वेगळेपण आहे, खासियत आहे, ती म्हणजे 15 ऑगस्टलाच बाबासाहेबांनी 36 साली स्वतंत्र मजूर पक्ष असा एक राजकीय पक्ष स्थापन केला, पहिलाच राजकीय पक्ष त्यांचा. आणि त्या स्वतंत्र मजूर पक्षाला मुंबई प्रांताच्या त्या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालं होतं, 100% सक्सेस. आणि त्याचा जो जाहीरनामा होता, आजही जाणकार लोक कबूल करतात की तसा जाहीरनामा आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने आपल्या देशामध्ये तयारच केला नाही, असा क्रांतिकारक जाहीरनामा. मग बाबासाहेबांनंतर ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन काढावं लागलं आणि तो स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करावा लागला, पुढे रिपब्लिकन पक्ष. पण या स्वतंत्र मजूर पक्षाचा हा स्थापना दिवस आहे 15 ऑगस्ट. त्यामुळे त्याही 15 ऑगस्ट त्या तारखेला फार आगळं वेगळं महत्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे. आणखीन एक खासियत म्हणजे 1 ऑगस्टला आता 15 दिवसापूर्वी अण्णाभाऊ साठेंची शताब्दी आपण साजरी केली. ज्या अण्णाभाऊ साठेंनी असं म्हटलं की ही जी पृथ्वी आहे, अशी कल्पना असायची, अजूनही काही लोकांची आहे, ती त्या शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली आहे. आणि अण्णाभाऊंनी सांगितलं की ती मजुरांच्या, श्रमिकांच्या तळहातावरती तरलेली आहे. असं श्रमिकांचा गाणं गाणारा, श्रमिकांचं साहित्य लिहिणारा असे अण्णाभाऊ साठे, त्यांची जन्मशताब्दी 1 ऑगस्टला आपण साजरी केली. त्यांनाही अभिवादन करीत असताना जेव्हा अण्णाभाऊ साठेंचे शब्द मला आठवतात की या मजुरांच्या, श्रमिकांच्या तळहातावरती ही पृथ्वी अशी तोलून धरलेली आहे, तेव्हा एका उर्दू शायराचे शब्द मला आठवतात. तो शायर असं म्हणतो कि हम मेहनत कश इस दुनिया से अपना हिस्सा मांगेंगे, एक बाग नहीं, एक खेत नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे. असं त्या श्रमिकांचं महत्व आहे की सगळ्या दुनियेवरती जणू काही त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे अशा अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करीत असताना
आणखीन एक जे आता काल परवा त्यांचं निधन झालं, असे डॉक्टर राहत इंदोरी. ते आपल्या देशाचे फार मोठे शायर आणि स्पीकिंग ट्रूथ टू पॉवर असं म्हणतात, की हे जे सत्ताधारी आहेत, सत्ताधीश आहेत, त्यांना जे खरं आहे ते सुनवायचंच. हे जे काही लोकांच्याकडं धाडस असतं, धैर्य असतं, त्याच्यामध्ये डॉक्टर राहत इंदोरी यांचा फार वरती क्रमांक लागू शकतो. म्हणून तर त्यांना शब्द वापरतात की बेबाक शायर. त्यांचं काल परवा निधन झालं. आणि मला स्वतःला असं वाटतं, जसं पाकिस्तानमध्ये फैज अहमद फैज असतील, त्याच्यानंतर जे एक प्रसिद्ध शायर आहेत हबीब जालिब म्हणून, की त्यांना तर सरकारने तुरुंगामध्ये ठेवलं होतं. त्याच्यानंतर अत्यंत प्रसिद्ध असे शायर, फार आपल्या सगळ्यांच्या आवडीचे शायर, ते म्हणजे अहमद फराज. त्यांना सुद्धा सत्ताविरुद्ध अहमद फराज असा तिथं मोठं युद्ध झालेलं आहे. अशा त्या पठडीतला शायर म्हणजे डॉक्टर राहत इंदोरी. आणि त्या राहत इंदोरींच्या बद्दल अनेक काल परवापासून ते सगळं आपण बघतोय, ऐकतोय. पण एकाने नेमकी त्याच्यावरती असं भाष्य केलं होतं, की अब जो हुक्मरान है, उनको राहत मिलेगी. राहत इंदोरी गेल्यामुळे जे सत्ताधीश आहेत, त्यांना जरा थोडंसं आता दिलासा मिळेल, राहत मिळेल, असं एकदम नेमकं भाष्य त्यांच्याबद्दल केलं होतं. आणि ते अनेक किस्से त्यांच्या खास शैलीमध्ये जेव्हा शायरी करायचे, मुशायऱ्यांमध्ये अनेक किस्से ते सांगायचे. एक तर किस्सा त्यांचा फार प्रसिद्ध आहे, अगदी परदेशात सुद्धा मुशायरे झाले तिथेही त्यांनी ते सांगितलेलं आहे. तो किस्सा ते असं सांगायचे, की दिल्लीमध्ये एक मुशायरा झाला, फार उशिरा रात्रीपर्यंत चालला आणि शेवटी त्यांनी जेव्हा स्वतःची शायरी पेश केली, दुसऱ्या दिवशी त्यांना तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनवरून बोलावण्यात आलं. ते गेले तिथे त्या ऑफिसर्सच्या समोर बसले आणि ते ऑफिसर्स सगळे बसलेले. त्यांनी विचारलं, की काल तुम्ही असं मुशायऱ्यामध्ये होते आणि तिथे तुम्ही शायरी केली आणि तिथे तुम्ही असं म्हटलं, की सरकार चोर आहे. तर ते राहत इंदोरी म्हटले, "हो, म्हटलं मी तसं." पण मग ते पुढे असं म्हटले, की "मी असं कुठं म्हटलं?" मी म्हटलं, "सरकार चोर आहे, पण कुठल्या देशाचं सरकार चोर आहे मी कुठं सांगितलंय? पाकिस्तानचं आहे का आणखीन काय इंग्लंडचं आहे का आणखीन कुठल्या देशाचं आहे?" तर ते जे पोलीस अधिकारी होते, ते त्यांच्याकडं मोठं असं हसत बघायला लागले आणि त्यांना राहत इंदोरींना ते असं म्हटलं, की "तुम्ही आम्हाला काय बेवकूफ समजताय काय? काय आम्हाला माहिती नाही की कुठल्या देशाचं सरकार चोर आहे?" असं ते म्हटले. असं ते किस्सा सांगायचे. त्या राहत इंदोरींचं आणि एक शायरी म्हणजे त्यांची इतकी प्रचंड आहे, अपूर्व त्यांचं काव्य आहे. टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट, अनेक त्यांच्या गझला आहेत, शेर आहेत. अनेक लोकांना अनेक त्यांचे शब्द भावलेले आहेत. मला जो त्यांचा एक खास शेर किंवा 2 जे भावले, त्यांना अभिवादन करीत असताना आणि वामनदादा कर्डकांच्या जीवनाकडे, संघर्षाकडे आणि त्यांच्या गाण्याकडे जात असताना. डॉक्टर राहत इंदोरींचा म्हणजे पहिल्यांदाच मी ऐकलं टेलिव्हिजनवरती फार वर्षांपूर्वी. हाच पहिला शेर मी ऐकला. ते पेश करत होते त्यांच्या खास शैलीमध्ये. डॉक्टर राहत इंदोरी असं म्हटले, "हवा तेज भी हो, तो गम मत करो, चिरागों की तादाद कम मत करो." हे असे त्यांचे शब्द होते. त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, की "सितम का भी जिनको सलीका नहीं, तुम उनसे उम्मीद हो करम मत करो." असे डॉक्टर राहत इंदोरी. त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने सरकार तर काय केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा मध्य प्रदेश सरकार असेल, जे सरकारच्या विरोधात बोलतो ते त्या शायरला सरकार कसं काय अभिवादन करेल? पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं, तमाम भारतीय लोकांच्या वतीनं, या आपल्या देशाच्या वतीने मी डॉक्टर राहत इंदोरींना आदरपूर्वक सलाम करतो त्यांच्या कार्याला. आणि वामनदादा कर्डक ज्यांची आज जयंती आहे. वामन नव्या दमाने असं मला त्यांच्याबद्दल फार बोलावसं वाटलं. खूप काही साठलेलं आहे. साठलेलं असतं नेहमी. अनेक वेळा आपण ते मांडतही असतो. 15 ऑगस्ट 1922 ला देशवंडी नावाचं त्यांचं गाव. देशवंडी पण म्हणायचे. सिन्नरमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये.
ते 15 ऑगस्ट 1922 ला त्यांचा जन्म झाला आणि त्या 15 ऑगस्ट पासून तर मग 15 मे 2004 पर्यंतचा त्यांचा जो प्रदीर्घ प्रवास झाला, त्या प्रवासामध्ये जी त्यांनी किमया केलेली आहे, जी त्यांनी कृती केलेली आहे, ती अशी कृती आहे की ती फक्त काही दशकं नाही. माझं असं म्हणणं आहे की ती काही शतकं पुरवून उरणार आहे. आणि असे वामनदादा नाशिकवरून मुंबईला आले. अत्यंत हलाखीची परिस्थिती, अत्यंत गरिबीची परिस्थिती आणि त्या शिवडीच्या चाळीमध्ये राहायचे आणि ते निरक्षर होते. म्हणजे काही त्यांची खास अशी अक्षर ओळख सुद्धा नव्हती. वाचता पण यायचं नाही, लिहिता यायचं नाही. आणि तिथे त्यांचे बंधू होते समता सैनिक दलामध्ये. हेही समता सैनिक दलामध्ये मग काय ते लेझीम, लाठ्या-काठ्या असं करायचे ऐन उमेदीच्या भरामध्ये आणि म्हणून त्यांना सगळे मास्तर म्हणायला लागले. आणि एक दिवशी एक वयोवृद्ध माणूस त्यांच्याकडे एक पत्र घेऊन आला आणि म्हटलं, की "बाबा गावावरून पत्र आलंय जरा वाच." आणि वामनदादा कर्णकांना तर काय वाचता येत नव्हतं. त्यामुळे ते आता एकदम म्हणजे ते काय करावं त्यांना समजत नव्हतं. ते चिडले होते, परंतु त्या वृद्ध माणसाला कसं तरी काहीतरी बोलून रागावून वगैरे जरा वाटे लावलं. पण मग ते फार विमनस्क झाले आणि त्यांना असं वाटलं, की लिहिता वाचता आलं पाहिजे. आणि मग त्याच चाळीमध्ये राहणारे एक देहलवी गुरुजी असा जो माणूस होता, त्याच्याकडे गेले, त्याला व्यथा सांगितली आपली आणि तो म्हटला, "अरे काय एकदम सोपं आहे, जा जाऊन बाराखडीचं एक ते पुस्तक घेऊन ये." आणि वामनदादा बाराखडीचं पुस्तक घेऊन आले. 7-8 दिवसामध्ये ती बाराखडी त्या देहलवी गुरुजींनी त्यांना शिकवली. आणि मग जर जो काही शब्दांचं त्यांनी हुकूमत हासिल केलेली आपण सगळे जाणता. ती शब्दांची हुकूमत अगदी म्हणजे 43 सालापासून ते लिहायला लागले आणि त्याच्यानंतर अगदी जीवनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत वामनदादा लिहित राहिले. बाबासाहेबांचे अनेक चरित्रकार आहेत. म्हणजे किती बाबासाहेबांची चरित्र याची काही म्हणजे अजून हिशोब सुद्धा लागत नाही. अनेक. आणि त्याच्याही आधी अगदी 50च्या दशकामध्ये बाबासाहेबांना पण असं वाटायचं, की एक आत्मचरित्र लिहावं. एकदा छोटासा प्रयत्न त्यांनी केला सुद्धा. अनेक काही त्यांच्या अशा आठवणी त्यांनी पूर्वीच्या लिखाणामध्ये लिहिल्या होत्या किंवा भाषणांच्या मध्ये सांगितल्या होत्या. पण आत्मचरित्र बाबासाहेबांना काही म्हणजे ते सुरूच करू शकले नाही. एक त्यांनी छोटेखानी लिखाण केलं. जे त्यांच्या त्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये नंतर सापडलं आणि ते प्रसिद्ध केलेलं आहे. आणि त्याला त्यांनी टायटल दिलं होतं, वेटिंग फॉर व्हिसा. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी ते लहानपणाचे त्यांचे प्रसंग, 4-4 प्रसंग कसे त्यांच्यावरती घडले अगदी नंतर सुद्धा, अगदी बॅरिस्टर झाल्यानंतर सुद्धा किंवा मुंबई प्रांतिक असेंब्लीचे ते आमदार झाल्यानंतर सुद्धा हे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. मग तो त्या गोरेगाववरून चालले होते त्या मसूर स्टेशनला गेले तो प्रसंग असेल, बडोद्याचा प्रसंग असेल. त्यानंतर मग त्या धुळ्यावरून जळगावकडे गेले तो प्रसंग असेल. आणि मग तो जो दौलताबाद किल्ला आहे औरंगाबादच्या जवळ, तिथे गेले तो प्रसंग असेल. ते सगळं त्यांनी त्या वेटिंग फॉर व्हिसा या आत्मचरित्रपर एक छोटेखानी असं लिखाण ते करू शकले. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि तेवढंच त्यांचं लिखाण झालं. त्यामुळे त्यांचं आत्मचरित्र काही लिहिलं गेलं नाही. त्यामुळे त्यांच्यानंतर म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये चरित्र तर 1-2 तयार झाली. एक कराचीवरून प्रसिद्ध झालेलं होतं फार पूर्वी. नंतर खैरमोडेंनी सुद्धा फार लवकर सुरुवात केली होती लिहायला, परंतु खास करून धनंजय कीर. त्यांनी 54 सालीच ते इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये बाबासाहेबांचं एक प्रदीर्घ असं चरित्र तयार केलं, की त्याला बाबासाहेबांनी अनेक त्यांना मुलाखती दिल्या होत्या. बाबासाहेबांच्या हयातीतच ते चरित्र आलं होतं. त्यामुळे जे अनेक चरित्र आहेत, फर्स्ट आणि फॉरमोस्ट धनंजय कीर. दुसरं जे आपण वाचतो, ते म्हणजे मग खैरमोडे साहेबांचं 12 खंड आहेत ते. फार वेगळं पुस्तक आहे, फार वेगळं चरित्र आहे. त्याच्यानंतर मग आदरणीय बी.सी. कांबळे साहेबांनी जे 24 खंड लिहिलेले आहेत. लहान-लहान 24 खंड, पण फार समर्पक असं बाबासाहेबांचं चरित्र आहे. पण मग ते 1950 पर्यंतचाच कालखंड त्याच्यामध्ये येतो आणि त्याच्या पुढचा कालखंड काही आलेलाच नाही. परंतु ते सुद्धा एक चरित्र आहे आणि ते सुद्धा त्यांचे चरित्रकार होते. नंतर नानकचंद्र रत्तूंनी अनेक वर्ष ते बाबासाहेबांच्या सहवासात असल्यामुळं त्यांच्याबद्दल चरित्रपर अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. मला जे एक खास पुस्तक भावतं आणि फार आवडतं, ते म्हणजे डॉक्टर भालचंद्र फडके, नॉट डॉक्टर. त्यांनी एक छान अशी बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं आहे. फार म्हणजे
विचार करायला आपल्याला प्रवृत्त करेल असं ते चरित्र आहे. फार कष्ट घेऊन त्यांनी ते तयार केले आणि फार त्याच्यामध्ये जी एक काही त्यांनी वैचारिक मांडणी केलेली आहे बाबासाहेबांच्या जीवनाची आणि बाबासाहेबांच्या सगळ्या संघर्षाची, ते भालचंद्र फडकेंच्या त्या चरित्रामध्ये फार आपल्याला खास आढळून येते. एक आणखीन अगदी लहानसं बाबासाहेबांचं चरित्र आणि त्या चरित्राची कथा अशी आहे, की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कॉम्रेड डांगे आणि डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांची अचानक भेट झाली. काही ठरवून भेटले नव्हते. आणि कॉम्रेड डांगेंनी डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी प्रश्न केला, की बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? आपण असतो, आणखीन कोणी असतो तर आपण धडाधड उत्तर द्यायला लागला असतो, की असं घडलं, तसं घडलं, याच्यामुळं, त्याच्यामुळं. डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन असं म्हटलं, की तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारलाय. पण मग पुढं डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन असं म्हटले, की या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक पुस्तक लिहावं लागेल. आणि मग डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी एक हिंदी लहानसं चरित्र लिहिलं बाबासाहेबांचं. त्याला त्यांनी नाव दिलं, यदि बाबा न होते. जर बाबासाहेब झालेच नसते तर. फार छान पुस्तक आहे. फार समर्पक असं चरित्र आहे. त्याच्यानंतर जे आणखीन एक मला भावतं इंग्रजीमधलं, ते म्हणजे गेल ऑम्वेट यांनी जे बाबासाहेबांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्याला त्यांनी शीर्षक दिलंय टुवर्ड्स एनलाइटन्ड इंडिया, म्हणजे प्रबुद्ध भारताकडे. असं फार छान त्यांनी त्या जीवनाचा फार कवी पानांच्या मध्ये बाबासाहेबांचा संघर्ष आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे, त्याचा फार जबरदस्त असा निचोड त्याच्यामध्ये आलेला आहे. असे हे सगळे चरित्रकार आणि त्यांनी बाबासाहेबांचं लिहिलेलं चरित्र किंवा बाबासाहेबांच्या जीवनावरती, संघर्षावरती केलेलं भाष्य. धनंजय कीरांच्या तर पुस्तकाचं टायटलच आहे, की लाईफ अँड मिशन. म्हणजे त्यांचं आयुष्य आणि त्यांचं जे मिशन होतं त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. पण मी या सगळ्या चरित्रकारांच्या बद्दल जो माझा आदर आहे, जे आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड आहे, बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं आणि आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं विथ रिस्पेक्ट. माझं असं म्हणणं आहे, की वामनदादा कर्डक हे बाबासाहेबांचे असे चरित्रकार होते, बाबासाहेबांचे असे भाष्यकार होते. अत्यंत आगळं वेगळं त्यांनी बाबासाहेबांचं चरित्र तुमच्या आणि माझ्या समोर ठेवलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या समोर त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूवरती भाष्य केलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक संघर्षावरती भाष्य केलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीवरती भाष्य केलेलं आहे. आणि त्यांचा विचार इतका साधा, सरळ, सोपा करून तुमच्या आणि माझ्या मस्तकामध्ये भिनवलेला आहे, नसा-नसात भिनवलेला आहे. असे वामनदादा कर्डक. त्या वामनदादा कर्डकांना त्यांच्या या जयंती दिनी आज अभिवादन करीत असताना काही त्यांच्या गाण्यांचा मी उल्लेख करणार आहे. हजारो गाणी आहे. म्हणजे त्याचा हिशोबच लागत नाही. आणि अशी जी गाणी आहेत, की ज्यांचा हिशोब लागत नाही, ज्यांची मोजदाद होत नाही, स्वतः वामनदादांनी लिहिलेलं आहे, की वामनाची गीत गंगा खंदकातून वाहिली, वाहिली ती वाहिली, राहिली ती राहिली. ही जी वाहिलेली गीतगंगा आहे, खंदकातून वाहिलेली, ती आपल्या समोर तीच हजारो गाण्यांची, गीतांची, जी अप्रकाशित राहिली किंवा जी आली असतील मनामध्ये परंतु कागदावरती उतरली नाही, ते किती असतील त्याचा तर काही हिशोब होऊ शकत नाही. आणि असा हा माणूस नाशिकला ते ज्या घरामध्ये राहायचे त्या झोपडीसारखं असं त्या पत्र्याचं घर, जिथं आपण एक अनेक लोक तिथं जात असाल, गेला असाल. मी जायचो लहानपणापासून आमच्या वडिलांच्या बरोबर. तर तिथून ते जे काही निघायचे 40च्या, 50च्या, 60च्या दशकामध्ये, नंतरही 70-80च्या दशकामध्ये वर्षानुवर्ष, दशकानुदशक ते करत राहिले तशी कृती. मग तिथून ते कधी पुणे, मुंबई असेल, कल्याण असेल, इकडे यायचे. कधी तिकडे आणखीन कुठे पार अगदी नांदेडला जायचे, परभणीला जायचे, अमरावतीकडे जायचे, नागपूरकडे जायचे, कुठे कुठे जायचे. अगदी गुलबर्ग्यापर्यंत जायचे ते शेवटी आणि त्या गुलबर्ग्यालाच राहायचे महिने. त्यांचं ते लिखाण ते करायचे तिथे. आणि जणू काय तो असा एक माणूस होता, की त्याला आपण ते फकीर म्हणता येईल, असा फकीर माणूस होता. आणि त्या फकीराच्या बद्दल मला असं दिसतं, की ते असे कुठे कुठे जाऊन राहायचे आणि नंतर मला
असं नेहमी माहिती होतं त्यावेळेस. नंतरही मी त्याची माहिती काढायचो किंवा आपल्याला जे सांगितलं जायचं, की त्यांच्या ज्या पत्नी होत्या अदाणी, त्या त्यांना मग शोधत किंवा त्या कुठून कुठे गेले, कुठून कुठे गेले असं त्यांचा शोध घेत तिथं पोहोचायचे आणि मग पुन्हा त्यांना ओढून त्या संसारामध्ये आणायचे आणि नाशिकला घेऊन यायचे. असं ते सातत्याने अनेक वेळा घडायचं. आणि म्हणून ते असे जे कुठे-कुठे जाऊन राहायचे, अनेक लोकांच्याकडे. अगदी नगरमध्ये ते आदरणीय माधवराव गायकवाडांच्याकडे येऊन महिनोन-महिने राहायचे, अनेक लोकांच्याकडे. मला एका शायरचे शब्द असे आठवतात. शायर असं म्हणतो, की बादशाहों को पनाह न मिली, हम फकीरों के है ठिकाणे बहुत. त्यामुळे असं ह्या फकीर माणसाचे किती ठिकाणे होते, ते त्यांना सुद्धा माहिती नसेल. असं ते रमता जोगी जसा असतो तसे ते जायचे. पण हे असा फकिरीच्या मध्ये आयुष्य व्यतीत करणारा जो माणूस होता वामनदादा कर्डक, त्यांना जे काही भोगावं लागलं सुरुवातीला पण अगदी शेवटपर्यंत सुद्धा, अगदी अभावग्रस्तांचं जीणच ते जगत राहिले. आणि एक व्यवहार ज्ञान वगैरे या गोष्टी त्यांच्या काही लेखीच नसायच्या. ते अगदी वेगळ्या ध्येयाने झपाटलेला असा तो माणूस होता. एक जर त्यांच्या जीवनातले त्यांनी स्वतःच ते नमूद करून ठेवलेलं आहे, की इतकी गरिबी आणि इतकी प्रचंड अडचण होती. थोडासा भात घरामध्ये तयार केला होता आणि तो भात असा वाढला होता आणि ती लहान मुलगी जी होती तिला तो भात खायचा नव्हता, कारण की त्या भाताबरोबर काहीच नव्हतं. मग वामनदादा काय करायचे, साखरेचा जो एक डबा असायचा, त्याच्यात साखर वगैरे काहीच नव्हती. पण ती लहान मुलगी होती, तिला ते असं दिलासा देण्यासाठी ते साखरेचा डबा जणू काही त्या भातावरती फिरवायचे, की बाबा जसं काय ते साखर त्याच्यावरती टाकताय. त्या लहान मुलीला वाटायचं, की बाबा साखर टाकली आणि ती खायची परत तशीच. आणि मग ते असं म्हणायचे, की असेही दिवस होते. ते त्यांनी नमूद करून ठेवलेले आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं वामनदादांच्या जीवनाकडे बघितल्यावरती, आणि अनेक असे जलसाकार आहेत बाबासाहेबांच्या चळवळीतले, की त्यांच्या जीवनावरती एक नुसती नजर टाकली तरी मनामध्ये शब्द असे येतात, की जो तार से निकली है, वो धुन सबने सुनी है, जो साज पे गुजरी है, वो किस दिल को पता है. त्यामुळे त्यांचं गाणं तर आपण ऐकलं. त्यांनी जे काय आपल्याला ऐकवलं, त्यांच्या शब्द आणि त्यांचं सगळं संगीत आपण ऐकलं. पण त्यांच्यावरती काय-काय प्रसंग कोसळलेले आहेत. जो तार से निकली है, वो धुन सबने सुनी है, जो साज पे गुजरी है, वो किस दिल को पता है. त्यामुळे असं त्यांचं आयुष्य होतं. आणि असे वामनदादा, ते फार विनम्र असायचे. गाणं गाताना जर कोणी त्यांचा साजिंदा चुकला तर ते फार असे रागिष्ट पण असायचे. असं त्यांच्या अनेक रूपं आपण बघितलेली आहेत. सगळ्यांनी बघितलेली आहे. त्यांच्या काही गीतांच्याकडे, त्या गीतांना स्पर्श करीत असताना, की जी आपल्या मनामध्ये सगळी गीतं अशी कोरून ठेवलेली आहे. सगळी आपल्याला ती अशी पाठ झालेली असतात. रोज आपण जणू ती गाणी म्हणतच असतो. आणि ती गाणी म्हणत असताना आपल्याला सारखं वामनदादा आठवत असतात. "तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है, जहां भी जाऊ ये लगता है तेरी महफिल है." असं वामनदादा आपल्या सारखे आसपास असतात, रोज असतात, कुठेही असतात. त्यामुळे अशा वामनदादांच्या बद्दल एका शाळेचे असे शब्द आहेत. त्यांनी फार असं म्हटलं, की बाबा मी काय? काय चीज आहे मी? नाचीज आहे मी. तो शायर असं म्हणतो, की अपनी मर्जी से कहा आपने सफर के हम हैं. रुख हवाओं का जिधर का है, उधर के हम हैं. म्हणजे असं हवा जिथं-जिथं घेऊन जाते तिकडे चालले. पण दुसरा एक जो शायर आहे, तो मात्र बरोबर याच्या विरोधात भावना व्यक्त करतो. वेगळे त्याचे शब्द आहेत. तो असं म्हणतो, की "माना कि मुझ ते खाक से बढ़कर नहीं हूं मैं." आणि आपण असं बघतो, की जेव्हा म्हणजे अ, अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हमखास रक्षा विसर्जन करतो. खास करून चैत्यभूमीला आपली दस्तूर आहे, किंवा आणखीन कुठे-कुठे. पण आपल्या लक्षात येतं, की तो जो माणूस होता आपल्या आयुष्यामधला, उद्या आपली ती गत होणार आहे. एक असं मुठ्ठीवरती राहील एवढीच फक्त अशी राख असते, बाकी काहीच नसतं. त्यामुळे शायर असं म्हणतो, की "माना कि मुझ ते खाक से बढ़कर नहीं हूं मैं, लेकिन हवा के रहम करम पर नहीं हूं मैं." असं जरी असलं, तरी मी असं कोणाच्या रहम व करम वरती अवलंबून नाहीये.
आणि वामनदादांनी जे शब्द वापरले, ते जे त्यांचं असं अत्यंत प्रसिद्ध असं गाणं आहे. वामनदादा कर्डक असं म्हणतात, भीमाच्या पाय वाटेची जराशी धूळ मी आहे, नदी नाही तरी ओढ्यातली झुळझुळ मी आहे, असं म्हणतात. पण शेवटचे जे शब्द आहेत त्या गाण्यामधले, ते फार करारी शब्द आहेत. शेवटी वामनदादा कर्डक असं म्हणतात, की लवे लवचिक होऊनी लव्हाळा मी परी वामन. लव्हाळासारखा मी लवचिक आहे, विनम्र आहे, लहान आहे. लवे लवचिक होऊनी लव्हाळा मी परी वामन. मला छळती अशासाठी सुळातील सूळ मी आहे. हे जे वामनदादा कर्डकांची खासियत आहे, असे वामनदादा. एक तर त्या गीतांचं म्हणजे कुठलं गाणं कधी आपण म्हणजे त्याला कशी कॅटेगरायझेशन काही लोकांनी केलेलं आहे. की सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या बद्दलची गाणी, बाबासाहेबांच्या बद्दलची गाणी, आणखीन काही चळवळीबद्दलच्या गाणी, असं सगळं काही काही लोकांनी केलेलं आहे. थोडंसं जरा आपल्याला तसं करता येतं. काही अभ्यासकांनी पण केलेलं आहे, अनेकांनी त्यांच्यावरती अभ्यास पण केलेले आहे, पीएचडी सुद्धा केलेले आहे. एक वामनदादांचं जे प्रसिद्ध गाणं आहे, ते असं म्हणतात की मानवाच्या विचारी मुला तू, नको विसरून जाऊ तुला तू, चिंतनाचे विचारी मनाचे, दान दे आज भारत भुला तू. त्यामुळे तुम्हाला आणि मला असं सांगतात की हे जे चिंतनाचं आणि विचाराचं दान आहे, ते आपल्याला आपल्या देशाला द्यायचं आहे. आणि या गाण्यामध्ये पुढचे जे शब्द आहेत, अत्यंत समर्पक असे शब्द आहेत. वामनदादा असं म्हणतात, मानवाच्या हिताची, सुखाची देणगी ही भीमा गौतमाची, वाटताना उभ्या भारताला, सावरावे तुझ्या घरकुलातून. स्वतःचं घरकुल सुद्धा सावर असं बाबासाहेबांच्या बद्दल म्हणजे बाबासाहेब आणि गौतम बुद्धाचं तर तू विचार वाटत फिरला पाहिजे. त्यांना स्वतःला काही जमलं नाही, परंतु त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की जरा बॅलन्स करा. मानवाच्या सुखाची हिताची देणगी ही भीमा गौतमाची, वाटताना उभ्या भारताला, सावरावे तुझ्या घरकुलातून. पुढे वामनदादा म्हणतात, सृष्टी सारी फुलांनी फुलावी, तीत नव्हती तुझी ही डुलावी, केवड्यासारखे दरवळूनी, गंध उधळीत जारे फुलातून. आणि शेवटी वामनदादांचे शब्द असे आहेत, भूक येथे आणि सुख तेथे, सुख वामन तुलाही कळू दे, या तीराची आणि त्या तीराची गाठ घालून दे रे पुलातून. त्यामुळे सुख वेगळीकडं, भूक वेगळीकडं, हे जे काही दोन तीर आहेत, त्यांची गाठ घालून दिली पाहिजे, त्याचा पूल व्हायला पाहिजे, ब्रिज व्हायला पाहिजे. हे वामनदादांचं गाणं, की ते तुम्हाला आणि मला असं म्हणतात की तुम्ही आपण सगळे विचारी माणसं आहोत, आणि त्या विचाराचं, त्या चिंतनाचं, बाबासाहेबांच्या विचारांचं आपल्याला जी देणगी लाभलेली आहे, ती आपल्याला या देशावरती खर्च करायची. एक त्यांच्या गाण्यांच्या एक असं ज्याला कप्पेबंद तर करता येत नाही, परंतु तरी एक सांगणं सोपं जावं म्हणून. ऐकणाऱ्यांना पण काहीतरी त्याच्यामध्ये एक असं कॉन्सेप्ट म्हणजे सिक्वेन्स दिसावा म्हणून. कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. सुरुवात कुठून करायची हा पण मोठा प्रश्न असतो वामनदादांच्या गाण्याबद्दल. दिलीप कुमार तर अनेक कार्यक्रमामध्ये जायचे आणि तिथेही त्यांनी हे शब्द सांगितलेले आहेत. आणि त्यांनी स्वतःचं जे आत्मचरित्र लिहिलं काही वर्षांच्या पूर्वी, ते प्रसिद्ध झालेलं आहे. त्या दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्याच पानावरती त्यांनी असे उर्दू शब्द कोट केलेले आहेत, की ते असं म्हणतात की सुकून दिल के लिए कुछ तो एहतमाम करू. ते असं म्हणतात की सुकून दिल के लिए कुछ तो एहतमाम करू, और जरा नजर मिले फिर उनको सलाम करूं. मुझे तो होश नहीं, आप मशवरा दीजिए, कहां से छेड़ू फसाना,
कहाँ तमाम करू, कुठून सुरुवात करू, कुठून शेवट करू, तर तुम्हीच मशवरा द्या, तुम्हीच सल्ला द्या, असं दिलीप कुमारांची त्या पुस्तकामध्ये पहिल्याच पानावरती आहे. मी जे पहिलं गाणं मला वामनदादा कर्डकांचं असं वाटतं, की ते जे चरित्रकार बाबासाहेबांचे आहेत. ते चरित्र त्यांनी एक असं म्हणजे काही गाणी अशी, की एका गाण्यामध्ये पूर्ण चरित्र आलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी काय-काय केलं आणि बाबासाहेबांचा विचार काय, तो सगळा त्या एका गाण्यामध्ये त्यांनी आणून आपल्याला दाखवलेला आहे. त्याच्यातलं जे एक अत्यंत मला भावणारं गाणं, की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या जीवनातले अनेक टप्पे त्यांनी फार समर्पकपणे शब्दबद्ध केलेले आहेत. ते म्हणजे आपल्या सगळ्यांना आवडणारं गाणं. त्याची चाल फार छान आहे. आपण सगळे ते नेहमी गाणं म्हणतही असतो आणि ते गुणगुणतही असतो. ते गाणं असं आहे, जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं, जिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं. मग एक-एक कडवी अशी आहेत. फार म्हणजे विचार करावा अशी कडवी आहे. पहिलं कडवं असं आहे, साऱ्या समाजामध्ये मॅट्रिक नव्हतं कोणी. यश घेऊन आली भीमाची लेखणी, असं अमृताचं पान माझ्या भीमानं केलं. असं ते पहिला म्हणजे मॅट्रिक झालेला. ते आपण त्यांच्या चरित्रामधून जाणतो. आणि मग मॅट्रिक झाल्यावरती काय? वामनदादांचे शब्द आहेत. एका गरीबा घरी जन्माला येऊनी, तरी शिकावयाची जिद्द उरी ठेवूनी, अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं. आणि मग पुढे काय-काय घडलं? हे एकामागून एक कडवी येतात. वामनदादा असं म्हणतात, आला अमेरिकेहून पी-एच-डी होऊनी, दुजी विलायतेची बॅरिस्टरी घेऊनी, त्याचंच देशाला दान माझ्या भीमानं केलं. त्याच्या पुढचं कडवं असं आहे, आधी माणुसकीचा दिला आम्हाला धडा, मग प्रेत मनूचे पेटविले धडधडा. किती शब्दरचना आहे. आधी माणुसकीचा दिला आम्हाला धडा, मग प्रेत मनूचे पेटविले धडधडा, असं आम्हा बलवान माझ्या भीमानं केलं. त्याच्या पुढे वामनदादा कर्डक असं म्हणतात, जात होऊन पडली होती आपुल्या गळी, त्या सटवाईची आम्हीच भरली तळी, असं तिचं शिरकाण माझ्या भीमानं केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं. त्याच्यानंतरचे शब्द आहेत, राजदरबारी अशी केली कारागिरी, लोकशाहीचा तुरा लेवून आपल्या शिरी, कायद्याचं कार्य महान माझ्या भीमानं केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं. त्याच्यानंतर असं म्हणतात, शाळा कॉलेज काढली शिकू लागली मुलं, पाना शेजारी आता फुलू लागली फुलं, असं नवनिर्माण माझ्या भीमानं केलं. आणि शेवटचं कडवं, जरी जनता सारी वामनवाणी खुळी, तरी चुकावयाची चिंता नाही मुळी, असं आम्हा सज्ञान माझ्या भीमानं केलं. असं बलवान करणारे बाबासाहेब, सज्ञान करणारे बाबासाहेब यांच्या या जीवनावरती हे जे काव्य त्यांनी केलेलं आहे, अत्यंत समर्पक असं भाष्य केलेलं आहे. जे आणखीन एक गाणं, की जे बाबासाहेबांच्या जीवनातल्या अनेक संघर्ष आणि अनेक जे फेजेस होते, टप्पे होते, त्याचं वर्णन करणारं. तेही मला खूप आवडतं. ते म्हणजे पराक्रमाची कथा सांगती उंच हे डोंगर कडे, फक्त पायदळ सेना होती माझ्या भीमाकडे, असं वामनदादा कर्डक म्हणतात. आणि पुढे असं म्हणतात, भीम गर्जना करीत सारे रणांगणी ठाकले, महाडच्या चवदार तळ्याचे पाणी आधी चाखले, अजून वाटे मनुस्मृतीची आग नभाला भिळे, फक्त पायदळ सेना होती माझ्या भीमाकडे. त्यानंतर ती सेना कुठं गेली, तशीच फिरली फौज फाकडी नाशिक शहराकडे. कडे शब्द आहे. तशीच फिरली फौज फाकडी नाशिक शहराकडे, काळ्या रामा भोवती पडले निर्धाराचे कडे, चकित झाली गोदावदली नवल घडे केवढे, फक्त पायदळ सेना होती माझ्या भीमाकडे. त्याच्या पुढचे जे शब्द आहेत,
सिद्धार्थाचे नाव गाजले मुंबई नगरी मधी, तिथून आता वाहत आहे आनंदाची नदी. त्याच नदीचे पाणी प्याले साहेब झाले बडे, फक्त पायदळ सेना होती माझ्या भीमाकडे. तुझ्या जेव्हा सिद्धार्थ कॉलेज पहिल्यांदा काढलं, पहिल्या बॅचचे आमचे वडील दादासाहेब ते विद्यार्थी होते. मी त्या कॉलेजमध्ये 75-76 साली जाऊ शकलो होतो. तर त्याचं नेमकं वर्णन वामनदादा करतात आणि त्यामुळे हे गीत जे आहे ते फार मला समर्पक वाटतं. आणखीन एक जे गीत अनेक लोकांना भावतं, अनेक ठिकाणी फार सगळे आपण ते म्हणतही असतो सामूहिकपणे. अगदी दिल्लीमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला आणि टी.एन. सेशन तेव्हा फार जोरात होते. त्यांचा दबदबा होता. इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर कार्यक्रमाला पण आले होते. त्यांच्या समोर नाही. पण ते त्या कार्यक्रमात होते. त्याच्यातल्या एका वेगळ्या सेशनमध्ये सुद्धा आम्ही ते गाणं त्या ठिकाणी काही आमच्या सहकाऱ्यांनी पण म्हटलं होतं. ते गाणं असं आहे की वादळी वाऱ्यामंदी, तोफेच्या माऱ्यामंदी, पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यांमध्ये. हे अत्यंत समर्पक असं गाणं आहे. पुढच्या कडव्यात मामनदादा म्हणतात, पहिल्याच कडव्यामध्ये, महाड क्रांतीमंदी दिलं मर्दाचं जिणं, आपल्याच ओंजळीनं शिकविलं पाणी पिणं. पाहिला भीम तिथे तेजस्वी ताऱ्यामंदी, पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यांमध्ये. त्याच्या पुढचं जे कडवं आहे, पाहिला गोदातीरी रामरथ ओढताना, बेडी गुलामीची पाहिला तोडताना, पाहिला भीम तिथे मार खाणाऱ्यामंदी, पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यांमध्ये. हे शब्द मला जरा थोडेसे सुरुवातीला फार अवघड वाटले होते की पाहिला भीम आम्ही मार खाणाऱ्यांमध्ये. तेव्हा मी अभ्यास केला, अनेक लोकांना विचारलं. ते म्हटलं की कसं ते रथ बाहेर आला आणि मग कसं काय काय मोठी तुंबळ असं जसं युद्ध होतं तसं झालं. आणि बाबासाहेबांच्या वरती दगडांचा वर्षाव सुद्धा व्हायला लागला होता. तेव्हा काही लोकांनी अशी छत्र्या बाबासाहेबांच्या वरती धरल्या आणि त्यामुळं त्या दगडांचा वर्षाव त्यांच्यावरती होत राहिला आणि त्यांना तो संघर्ष करावा लागला त्यावेळेस. त्यानंतर मग ते राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये त्यांनी त्याची मांडणी केली होती. त्यामुळे बाबा वामनदादांचे शब्द असे येतात की पाहिला भीम तिथे मार खाणाऱ्यांमध्ये. त्याच्या पुढचे शब्द असे आहेत, पाहिला भीम आम्ही दिल्लीत भांडताना, दिनदुबळ्यांची तिथे दुःखे मांडताना, पाहिला भीम तिथे चढत्या पाऱ्यामंदी, पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यांमध्ये. असं त्यांचं गीत की त्याचा शेवट ते असा करतात. फार वेगळा शेवट आहे. ते असं म्हणतात की वामन भीम तुझा चंदनी हारामंदी, पाहिला काल आम्ही बुद्धाच्या दारामंदी. आणि पुढचे शब्द फार म्हणजे ज्याला कॉन्ट्रास्ट करणं म्हणतात. चांगल्या संस्कृतीचा दास होणाऱ्यांमध्ये, पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यांमध्ये. चांगली संस्कृती असेल तर चांगल्या संस्कृतीचा दास, आणि जर वाईट संस्कृती असेल तर त्या वाईट संस्कृतीला चूड लावणं हे बाबासाहेबांचं काम, बाबासाहेबांच्या अनुयायांचं काम. किंवा जे त्यांचे प्रसिद्ध शब्द फार जुन्या भाषणामधले आहेत की आय एम ॲट वॉर विथ सिव्हिलायझेशन, या संस्कृती बरोबर माझं सतत युद्ध सुरू आहे. त्या संस्कृतीच्या बद्दल सुद्धा वामनदादांनी अनेक वेळा अनेक गीतांच्या मध्ये फार समर्पक असं भाष्य केलेलं आहे. आणखीन जे अनेक गाणी आहेत की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचं असं सगळं जीवनच, वेगवेगळे त्यांच्या जीवनातले टप्पे हे इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपण म्हणतो तसे आलेले आहेत. एक जे अत्यंत प्रसिद्ध गाणं, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, हे गाणं म्हणजे ते गाणं जणू काय असं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये कायम ते घर करून बसलेलं आहे. इतकं ते प्रसिद्ध गाणं आहे. आणि त्यामुळे त्याच्यातले पण अनेक जी कडवे आहेत आपण ती सगळी जाणतात, ते सगळ्या शब्दांना मी स्पर्श करणार नाही. परंतु अनेक गोष्टी की शेवट जो त्यांनी केलेला आहे वामनदादांनी, ते असं म्हणतात, काल कवडी मोल जिने वामनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते,
बुद्धाकडे जगवळे भीमा तुझ्या जन्मामुळे. असं ते समर्पक जे भाष्य केलेलं आहे ते अत्यंत वेगळं आहे. एक लहानसं गाणं, पण फार भावार्थ ज्याच्यामध्ये मोठा आहे. चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. असं ते मेलोडियस गाणं आहे. त्या गाण्यामध्ये ते असं म्हणतात, की सोचितला चारा देत होता सारा, मायेचा उबारा देत होता सारा, भीमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पांघराया होता माझा भीमराया. त्यात एक जे शेवटचं कडवं येतं, फार शब्द जपून वापरलेले आहेत, नेमके वापरलेले आहेत. वामनदादा असं म्हणतात, झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, दगड गोटे खाया होता माझा भीमराया. असं जुने आणि नवीन नेते त्याच्यामध्ये पण डिफरेन्शिएट केलेलं आहे. फार 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 स्पेसिफिक असं सांगणं असायचं. जे आणखीन एक फारच आवडतं गीत. अनेक लोक आमचे बंधू सुद्धा आदरणीय बाबूजी, त्यांचा तर फार आग्रह असायचा की तेच गाणं म्हणा. कुठे अशा लहानशा समारंभांच्या मध्ये, कुठल्या अशा अगदी घरातल्या आपण अशा लहान लहान अशा गॅदरिंग्स मध्ये, वंदन माणसाला. वामनदादा म्हणतात, वंदन माणसाला, दे कायेचे अनमायेचे चंदन माणसाला. पुढची जी कडवी आहेत, 3 कडवी आहेत, फार अफलातून आहेत. पहिलं कडवं असं आहे, मानवतेची करून होळी भाजू नको रे पोळी, पिकेल पोळी तुझी परंतु जळेल जनता भोळी. ममता गौतमाची, समता गौतमाची, हवी जगाला नको इथे रणकंदन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला. दुसरं जे कडवं आहे, रणगाड्यांच्या रांगा आणि गडगडणाऱ्या तोफा, सूचित करती खचित आहे उभ्या जगाला धोका. असला शस्त्र साठा, असला फौज फाटा, जाळील जग निर्दाळील असले इंधन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला. शेवटी वामनदादा म्हणतात, की कुणी बनविले धनी कुणाला कुणी बनविले दास, कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास. वामन ऐका आता, सांगे भीमगाथा, नको पिढीचे जीर्ण रूढींचे बंधन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला. हे असं वामनदारांचं अफलातून गीत आहे. एक जे आणखीन गीत अनेक ठिकाणी ते गातात, खास करून आमचे नगरचे जे दादू साळवे आहेत, शेकडो नव्हे तर हजारो वामनदारांची गाणी त्यांना पाठ आहेत आणि त्या अनेक गाणी ते पेश करतात. हेही गाणं ते पेश करत असतात. फार वेगळं गाणं असतं, की माणसा तुझे मी इथे मी तुझे गीत गावे. वंदन माणसाला जसं आहे तसं तीच थीम आहे, की माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. असं गाणं आहे ते. त्याच्यामध्ये पुढे मामनदादा असं म्हणतात, एकाने हसावे, एकाने रडावे, असे विश्व आता इथे ना उरावे. हीच तर आपली इच्छा आहे. आज 15 ऑगस्टच्या दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी किंवा 26 जानेवारी असे लोकसत्ताक दिन, आपली तीच इच्छा असते, की एकाने हसावे, एकाने रडावे, असे विश्व आता इथे ना उरावे. पुढे असं ते म्हणतात, इथे सारे सारे नवे पेरताना, वामन परी मी तुझा हात व्हावे, माणसा इथे मी तुझे गीत गावे. असं त्यांचं ठिकाण आहे. एक जे आणखीन गाणं फार मला आवडतं, जणू काही त्या 14 ऑक्टोबर 1956 ला
सगळ्या महाराष्ट्रातून त्यावेळच्या मुंबई प्रांतातून लोक आले, अगदी मध्य प्रांत असेल सगळ्या देशातून लोक आले. आमचे वडील तर फार आजारी होते आणि जाणं फार अवघड झालं होतं. पण त्यांचं असं म्हणणं होतं, की बाबा दिस इज वन्स इन अ लाईफ टाईम आणि आमचं आयुष्य बदलून जाणार त्या तारखेनंतर. त्यामुळे आम्ही ते टाळू शकत नाही आणि म्हणून त्या ट्रेननी प्रवास करत मनमाड मार्गे नागपूर असे ते पोहोचले होते तेव्हा. तर त्या प्रसंगाचं गीत आहे. वामनदादा असं म्हणतात, की "चला चला ग सोनं लुटाया, जाऊ आज पहाटी नाग नदीच्या काठी." असं त्या नाग नदीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. अनेक बाबासाहेबांची जी भाषणं आहेत, त्यांचं जे लिखाण आहे, त्यांचं जे सांगणं आहे, त्याचं मर्म पकडून त्या 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 त्याचं त्यांनी असं काही गाणं तयार केलेलं आहे, की म्हणजे त्या भाषणांकडे किंवा त्या शब्दांच्याकडे किंवा त्या चरित्रकारांच्याकडे न जाता आपण नुसतं हे जरी ऐकत राहिलो, तरी आपल्याला नेमकं लक्षात येतं, की काय कृती केलेली आहे. "चला चला ग सोनं लुटाया, जाऊ आज पहाटी नाग नदीच्या काठी." आणि पुढं असे अनेक कडवी येतात. नाग नदीचे निर्मळ पाणी, भीमसख्याची गाई गाणी, गाणी भीमाची येती कानी, आज भीमाच्या पाठी, नाग नदीच्या काठी. वदती साऱ्या लेकी बाळी, भीम जयंती हीच दिवाळी. लेकी बाळींनी केली दाटी, भीम जयंतीसाठी नाग नदीच्या काठी. शेवटी वामनदादा कर्डकांचे शब्द आहेत, की दीनजनांना देता काही, विसरू नये त्या वामनलाही. तोच बिजारा जिबलीसाठी, उलटून गेली साठी नाग नदीच्या काठी. हे जे वामनदारांचं नाव जे येतं गाण्यांमध्ये शेवटी, ते फार जबरदस्त येतं. एक गाणं मला फार उशिरा मी ते ऐकलं. आदरणीय प्रतापसिंग बुदळेंनी ते गाणं पेश केलं होतं नाशिकला. त्या वामनदादांच्या घरासमोरच रात्री मध्यरात्री गाणं पेश केलं. त्यांच्या खास शैलीमध्ये, त्यांच्या सगळ्या त्या भाष्य करत उर्दू, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि हे गाणं पेश केलं. आणि म्हणजे बराच वेळ ते गाणं ते पेश केलं त्यांनी. गाणं फार अफलातून आहे, शब्द फार अफलातून आहेत. फार मला भावणारे शब्द आहेत. ते वामनदादा असं म्हणतात, "गडगडले मेघवरती, कोसळले धरणीवरती, आला नदीला असा पूर, रंगला भूमीचा नवा नूर." असं गाणं आहे. शब्दांचा पण जो काही एक वापर केलेला आहे वरती वरती. पहिलं कडवं असं आहे, की रंगला भूमीचा नवा नूर. वामनदादा पुढे त्या गाण्यामध्ये असं म्हणतात, की नाचते नदीचे पाणी आणि ते नाव घेते, कापते किनारे आणि धरतीचा ठाव घेते. समतेच्या सिंधूसाठी सरिता ही धाव घेते. समतेच्या सिंधूसाठी सरिता ही धाव घेते. त्याच्यानंतरचं कडवं असं येतं, खडकाला देई धडका, सरिता ही वाट काढी, आडवा येईल त्याला, आडवा तेथेच पाडी. थरथरली वाटेवरची जंगलची दाट झाडी, पोलादी भिंत असली, आडवी वाटेवर बसली, कापित जाई तिचा ऊर, रंगला भूमीचा नवा नूर. त्याच्यानंतरचं कडवं असं आहे, की कधी घडलं हे सगळं? गाण्यातच सांगितलंय. घडले हे 56 साली, क्रांतीची लाट आली, आली ती लाट आली, समतेची वाट झाली, क्रांतीचे गीत गाया, समता ही पेरीत जाया, लाभला कवींना नवा सूर, रंगला भूमीचा नवा नूर. शेवटी वामनदादा म्हणतात, की त्यांचं ते अफलातून शब्द आहेत.
त्रिशरण आणि पंचशरणांनी, पंचशिला आणि त्रिशरणांनी तुमदुमले अवघे नागपूर, असं त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे. असं ते एक अत्यंत आगळं वेगळं गीत आहे. एक आणखीन जे गीत की ज्याच्यामध्ये मी जे सांगतोय की वामनदादा जे स्वतःचं नाव शेवटी आणायचे शेवटच्या कडव्यामध्ये, उर्दू जे शायर आहेत त्यांच्यामध्ये ती परंपरा होती, शेकडो वर्षाची परंपरा आहे. अगदी गालिब पासून मीर तकी मीर पासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत, अगदी फराज अहमद असतील किंवा आणखीन अनेक लोक. मराठीमध्ये ते फार कमी लोकांना शक्य झालं. जसं त्या जमादार जे आहेत, इलाही जमादार, त्यांचं पण नाव ते असे बरोबर गुंफतात शेवटी. वामनदादांनी ज्या रीतीने त्यांचं नाव गुंफलेलं आहे प्रत्येक त्या गाण्यामध्ये, ते फार अफलातून गुंफलेलं आहे. म्हणजे तिथं दुसरा कुठला शब्द येऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं, कितीही आपण प्रयत्न केला तरी. या गाण्यामध्ये मला ते फार भावलं, अनेक गाण्यांमध्ये भावलं. त्रिसरणाची मंगलवाणी घुमते मंगलधामी, बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी, असं ते गाणं आहे. की ज्यात सुरुवातीला वामनदादा असं म्हणतात की शोध नव्हे हा उसना, दुःखाचे कारण तृष्णा, तोड तयावर सांगून गेला महान अंतर्यामी, बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी, असं ते सगळं गाणं पुढं पुढं जातं. शेवटी वामनदादा असं म्हणतात, आली रे संधी नामी, सांगितले वामन लामी, उचल पोतडी पंचशिलेची येईल आपल्या कामी, बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. त्याच्यात त्यांचं नाव आलेलं आहे असं, आली रे संधी नामी, सांगितले वामन लामी. ते इतकं मेलोडियस आहे, ते इतकं परफेक्ट आहे की दुसरं काही तिथे शब्दच येऊ शकत नाही. त्यामुळे हे गाणं सुद्धा आपल्या सगळ्यांना तर ते माहितीच आहे. काय आणखीन काही गाणी फॉर म्हणजे वॉन्ट ऑफ टाइम, फार किती वेळ बोलायचा हाही प्रश्न आहे. आपण तर तासन तास त्यांच्याबद्दल बोलू शकतो. अनेक दिवस सुद्धा आपण त्यांच्याबद्दल बोलत राहू शकतो, कारण की काव्यच इतकं अफाट आहे, आयुष्य तसं अफाट होतं. आणि जो काही आपला हा संघर्ष आहे किंवा जे काही आपलं हे जीवन आहे ते असं अपूर्व आहे, प्रचंड आहे, अफाट आहे. हे जे खास गाणं त्यांचं आपल्या सगळ्यांना भावतं, साऱ्या जगातली देखणी. म्हणजे वामनदादांची तर लेखणी आहे, ती तर आगळी आगळी वेगळी लेखणी आहे. पण मग ती आणखीन वेगळी लेखणी जी आहे तिचं म्हणजे वामनदादांनी गीत पेश करताना त्याचं रेकॉर्डिंग पण अवेलेबल आहे. की तेव्हा ते विश्व सुंदरी वगैरे व्हायचं, मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड, मिस इंडिया. तर वामनदादा म्हटले की बाबा हे सगळं असं कोण कोण सुंदर आहे बाबा. वामनदादा पण विचारात पडायचे. ते असं म्हटले की बाबा मलाही असं मनामध्ये विचार आला की बाबा खरंच सुंदर कोण आहे, खरंच देखणी कोण आहे सगळ्यात जास्त. स्पर्धा लावल्यात. वामनदादांना गीत सुचलं, वामनदादांनी गीत लिहिलं आणि ते इतकं अफलातून गीत आहे. साऱ्या जगातली देखणी, बाय मी भीमाची, भीमाची लेखणी, असं ते गीत आहे. आणि त्या गीतामध्ये मग कसं मनूचा मुर्दा गाडलेला आहे. वामनदादांनी लिहिलेलं की बाबासाहेबांच्या लेखणीला. एक जे त्यांनी खास त्याच्यामध्ये शब्द वापरलेले आहेत, ऐऱ्या गैऱ्यांच्या लेखण्या, जरी दिसायला देखण्या, काळ्या मनाच्या काळ्या साऱ्या जणी, ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी, असं त्यांनी म्हटलंय की लेखणी इतरांच्याकडे पण असेल, तर ती कशी वापरली, का वापरली, कशासाठी वापरली आणि बाबासाहेबांनी कशासाठी वापरली. भारतीय राज्यघटना जी तयार झाली भारतीच्या स्वातंत्र्यानंतर, जाणकार लोक म्हणतात की द फ्रीडम जे आज आपण साजरा करतोय, स्वातंत्र्य दिन, द इंडिपेंडन्स डे, दॅट इंडिपेंडन्स, दॅट फ्रीडम was codified by the Constituent Assembly, was codified by बाबासाहेब. घटनेच्या मार्फत त्या लेखणीने बाबासाहेबांनी त्या स्वातंत्र्याचं कोडिफिकेशन केलेलं आहे. त्याला असं त्या संविधानाचा बेस दिलेला आहे, आधार दिलेला आहे. त्यामुळे लेखणीच्या बद्दल असं बाबासाहेबांच्या त्या लेखणीबद्दल असं म्हटल्यानंतर शेवटी वामनदादांचे शब्द असे आहेत की
साथी भीमाचा, साथी रमाचा, भीमाचा सारथी, त्या बल भीमाची झालो आम्ही भारती. झालो भीमाच्या, झालो दोघी जणी, ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी. त्यामुळं रमाई आणि लेखणी त्या दोघी जणी जणू काही बाबासाहेबांच्या होऊन गेल्या. आणि त्या बाबासाहेबांची एक साथी आहे, एक सारथी आहे, असं शब्दरचना केलेली आहे. असं बाबासाहेबांच्या लेखणीबद्दलचं गाणं आहे. एक गाणं जे लहानपणापासून अत्यंत भावलेलं सारखं म्हणजे आपल्या बरोबरच असतं असं ते गाणं. चाल पण फार छान आहे. सगळीकडे ते गातात पण फार जोरकसपणे लोकं. जरी संकटाची काळ रात होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तुझी तेवण्याची ती सुरुवात होती आणि प्रकाशात माझी पिढी नात होती. त्यातली 2-3 कडी अशी आहेत. वामनदादा असं म्हणतात, की गणतीचं माझी गुलामात होती. जिंदगीचं माझी सलामत होती. तोडलीस माझी गुलामीची बेडी. अशी झुंजणारी तुझी जात होती. पुढे वामनदादांचे शब्द असे आहेत, की चालवीत होते तुझे 2 डोळे. पालवीत होते प्रकाशाचे गोळे. प्रकाशाचे गाणे मनी गात होती. अशी फौज माझी पुढे जात होती. जरी संकटाची काळ रात होती, तरी भीमराया तुझी साथ होती. असं त्या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे. ते आणखीन एक गाणं, अशी किती गाणी आहेत ती तिचा म्हणजे ती बेसुमार, म्हणजे ते मोजताच येणार नाही अशी गाणी आहेत. तुफानातले दिवे, फार आगळं वेगळं गाणं आहे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, वादळ वारा पाऊस धारा मुळी नाम शिवे. एकापेक्षा एक सरस कडवी आहेत. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमचे बाले किल्ले, असाच ताठर माथा आमचा, कधी न खाली लवे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. एक तर कळवा असा आहे, की हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेनं करतो मारा. त्या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. आणि वामनदादा असंही म्हणतात, की एक दिव्याने पेटविलेले, चरितेसाठी पाठविलेले. चरित भिक्कवे चारिकंग असा तो जो शब्द आहे. एक दिव्याने पेटविलेले, चरितेसाठी पाठविलेले. काळ्या राणी अखंडे येथे फिरती आमचे थवे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. आणि आणखीन अफलातून शब्द त्या गाण्यामध्ये असे आहेत, की तथागताच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणाकणातून, भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. आणि एक गाणं जे खास त्यांच्या स्टाईलमध्ये पेश करायचे तेही आपण बघितलं असेल, युट्यूबवरती पण बघायला मिळतं. ते गाणं मला खूप आवडतं. ते त्यांच्याबद्दल म्हणता येईल की बाबा ही इज रायटिंग अबाउट हिमसेल्फ. जणू काय ते त्यांचं आत्मचरित्रपर गीत आहे. आणखीन 2-3 तशी गाणी आहेत, मी शेवटी सांगणार आहे. स्वतःच्या बद्दल काय वामनदादा म्हणतात. पण ह्या गाण्यामध्ये असं वामनदादा म्हणतात, की मी वादळ वारा, विषमतेचे सारे सारे वाडे लोळविणारा. 2 कडवी त्याच्यातली अशी आहेत. मी भीमयुगाचा बेटा, मी भीमयुगाचा रेटा, विषमतेला थारा जेथे, तेथे माझा मारा. मी वादळ वारा. आणि शेवटी वामनदादा असं म्हणतात, मी वामन वाणी गातो, विवामन वाणी जातो. जातो तेथे पेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा. मी वादळ वारा. असं त्या स्वतःच मला असं वाटतं, की वामनदादांनी फार समर्पक वर्णन केलेलं आहे. खरंच तो चिल्या पिल्यांचा चारा पेरीत जाणारा माणूस होता. वादळ वारा होता आणि विषमतेला जिथं जिथं थारा असायचा तिथं त्यांची ती लेखणी आणि त्यांची वाणी जाऊन धडकलेली आहे. त्यांनी हल्ला त्याच्यावरती केलेला आहे. 2-3 गाण्यांचा उल्लेख करून मी शेवटी त्यांच्या आत्मचरित्रपर गाण्याकडे येणार आहे, थांबणार आहे. अनेक गाणी असली तरी
एक असं त्यांचं जे गाणं आहे, आज सगळीकडे माहोल तर तसा आहे. आणि लाल किल्ल्यावरून आज पंतप्रधानांनी त्याही विषयाला छेडलेलं आहे. तर वामनदादा असं लिहितात, की गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. त्याच्यातली अनेक कडवी इतकी अफलातून आहेत. पुढे वामनदादा असं म्हणतात, शेवटी की सुरुवातीला ते एक असं कडवं येतं, की माणसास पाणी पाजा, माणसास पाणी. निनादत होती सारी भीमाचीच वाणी. इतिहास महाडचा चवदार तळ्याचा होता ताजा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. शेवटी वामनदादा म्हणतात, राम दाखवा रे तुमचा राम दाखवा रे, वामन त्याची थोडी चव चाखवा रे. बोलला पुजारी, जा धेडग्यांनो जा जा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. पण त्या दरवाजा आता काय, त्या दरवाजाशी आपलं काही घेणं नाही, दरवाजामध्ये जायचं सुद्धा नाही. दॅट चॅप्टर इज क्लोज्ड फॉर एव्हर. म्हणजे अशा काही जेव्हा घटना घडल्या, तेव्हा मी असं एक 3च ओळीचा एक मेसेज वाचला, किंवा एक त्याला काव्य पण म्हणता येईल. आणि त्याने असं लिहिलं होतं, की आधी देवाला आम्ही नको होतो. दुसरा शब्द असा होता, की आता आम्हाला देव नकोय. तिसरा वाक्य होतं, विषय संपला, जय भीम. असं गाणं, म्हणजे ते लहानसा मेसेज आला होता, की आधी बाबा आम्ही म्हणत होतो घ्या, यू सेड नो. आता तुम्ही म्हणताय या, वी से नो. विषय काय? जय भीम. सिंपल गोष्ट आहे. काय सांगायचं आता, पुढे सांगूया, सांगावं लागेल. त्यामुळं असं हे गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा, हे फार अफलातून गाणं आहे. एक संस्कृतीबद्दल जे वामनदादांनी गीत फार अफलातून भाष्य केलेलं आहे, फार नेमकं भाष्य केलेलं आहे. आय एम एट वॉर विथ सिव्हिलायझेशन, बाबासाहेब म्हणतात, वामनदादा म्हणतात. आज माझ्या मनाची ही कोमल कळी, फुल होऊन पडावी भीमाच्या गळी. असं गाणं आहे ते. त्याच्यामध्ये कळं असं आहे, की त्याच्यात ते 2-3 अशा वेगवेगळ्या कडव्यांच्या नंतर जे एक त्यांनी भाष्य केलेलं आहे त्या गाण्याबद्दल. दुर्जनांची कशी जगावेगळी संस्कृती आहे. वामनदादा असं म्हणतात, विषवैराचे पेरीत आली इथे, साऱ्या देशाची वैरीण झाली इथे, काल वामनच्या रक्तात न्हाली इथे, आज मरताना मरणाच्या काळी इथे, संस्कृती दुर्जनांची जगा वेगळी, फुलं होऊन पडावी भीमाच्या गळी. हे असं त्यांनी त्या संस्कृतीबद्दल भाष्य केलेलं आहे. एक असं गाणं, की भीमा तुझ्या महूला जाऊ नकाला आलो, तू जन्मलास तेथे राहू नकाला आलो. त्याच्यातलं एक कडवं असं आहे, कारण की साताऱ्याला जेव्हा बाबासाहेब काही वर्षांच्या, म्हणजे अनेक वर्षानंतर जेव्हा गेले होते, त्यांच्या बरोबरचे काही सहकार्याने ती आठवण लिहून ठेवलेली आहे, की त्या गाडी जवळ गेली, बाबासाहेब त्या एका स्पॉटच्या जवळ त्यांना घेऊन गेले, गाडीतून उतरले आणि सरळ धावत सुटले. आणि जाताना त्या स्पॉटकडे असं म्हणत होते, की बय मी आलोय. आणि मग लोकांच्या त्या बरोबरच्या लक्षात आलं, की तिथं त्यांच्या आईची समाधी होती. तिथं त्यांचा दफनविधी झाला होता. आणि तिथे जाऊन ते त्या समाधीच्या इथे अश्रू ढाळत होते. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट. बावनदारांचं कडवं असं आहे, की आई तुझी भीमाई सातारलाच गेली, तेथेही
काल जाऊन तेथेही दोन अश्रू ढाळून काल आलो. असं वामनदादांचे शब्द आहेत. हे जे गाणं आणखीन अनेक चळवळीतले आपले कार्यकर्ते गात असतात. 6 डिसेंबरला तर हमखास अनेक ठिकाणी ती गाणी अशी म्हटली जात असतात. घोळक्या घोळक्याने तरुण माणसं गाणी म्हणत असतात. मुली पण म्हणत असतात लहान लहान. त्याच्यात हे गाणं तर फार नेहमी म्हणत असतात की भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे, सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. असं ते गीत आहे. त्या गीतामध्ये पुढे वामनदादा कर्डक असं म्हणतात की तुझ्याच पावलाने जायचे आहे भीमा, तुझेच गीत इथे गायचे आहे भीमा, तुझ्या विचारात दिनांचा आधार आहे, सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. शेवटी वामनदादा म्हणतात की उदरी भूक आहे, वामनदादांच्या उदरी भूक आहे, उदासीन मुख आहे, उदरी भूक आहे, उदासीन मुख आहे, तरी वामनला तुझ्या सावलीत सुख आहे, तुझ्याच सावलीत क्रांतीचा अंगार आहे, शिलाचे द्वार आहे, सुखाचे भांडार आहे. हे वामनदादांचं अफलातून असं गीत आहे. एक दोन चार गाणी म्हणजे हे तर बाबासाहेबांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या वेगवेगळ्या जीवनातल्या संघर्षांच्या बद्दल. एक जे गाणं फार सगळ्या चळवळींमध्ये म्हणजे बियॉन्ड अस, सगळीकडं जिथं जिथं कुठे एक्सप्लॉयटेशन आहे, जिथं जिथं कुठे विषमता आहे, जिथं जिथं कुठं हा असा सगळा संघर्ष सुरू आहे, त्या सगळ्या चळवळीतल्या सगळ्या लोकांना हे गाणं फार भावतं आणि ते गाणं त्यांचं गाणं झालेलं आहे. सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे व, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे व. त्याच्यामध्ये जी एकापेक्षा एक अशी अफलातून कडवी आहे की घाम शेतात आमचा गळ, चोर आयतच घेऊन पळ, त्या चोराचा धनचोराचा फाटा कुठं आहे व, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे व. एक तर कडवं असं आहे की न्याय वेशीला टांगा सदा, माल त्यांचा की आमचा वदा, करा निवाडा आणा तराजू काटा कुठं आहे व, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे. हे गाणं तर अत्यंत गाजलेलं गाणं आहे. अशाच प्रकारचे शब्द वापरून नंतरच्या काळामध्ये वामनदादांनी असं एक गीत लिहिलं की टाटा बाटानं बिरला तरतील, बाकी सारेच उपाशी मरतील. ते आपण बघतोय ते फार वर्षांपूर्वी लिहिलं 80-90च्या दशकामध्ये. त्याला लक्षात आलं की हे काय चाललंय. टाटा बाटानं बिरला तरतील, बाकी सारेच उपाशी मरतील. त्यांना आता हे अडाणी अंबानी तेव्हा नव्हते, त्यामुळे ते राहून गेलेले आहेत. पण ते बाकीचे जलसाकार त्यांच्याकडे बघून घेतील, बघावंच लागेल. आणि आणखीन एक गाणं याच्यामध्येच त्यांनी पुढं असं एक शब्द वापरलेला आहे. मला असं वाटतं की किती लांबचं वामनदादा बघतायत की काय होतंय आपल्या देशामध्ये, कुठल्या दिशेनं आपला देश चाललेला आहे. ते असा इशारा देतात, एक सॉर्ट ऑफ रिक्वेस्ट आहे. आज धनवान ध्यान हे धरा रे, करा दौलतीचं दान हे करा रे, आधी राष्ट्राचे संकट हरा रे, मग हव्या तर तिजोऱ्या भरा रे. कंडिशनल परमिशन आहे, मग हव्या तर तिजोऱ्या भरा रे. पण कधी, आधी राष्ट्राचे संकट हरा रे, मग हव्या तर तिजोऱ्या भरा रे. मग काय ते मेक इन इंडिया करा, स्किल इंडिया करा, न्यू इंडिया करा, आत्मनिर्भर करा, नो प्रॉब्लेम. असं कंडिशनल वामनदादांचं गीत आहे की त्याच्यात पुढे ते असं म्हणतात, लूट थांबवा तुम्ही आताही, राष्ट्र जाईल या स्वार्थाच्या पायी. राष्ट्र जाईल स्वार्थाच्या पायी असं वामनदादा लिहून ठेवतात. आणि आज असं आपण बघतोय की राष्ट्र जाईल नाही, राष्ट्र गेलं. तरी ते वाचवायचा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. असं गाणं लिहिलं वामनदादांनी. एक आणखीन जे म्हणजे स्त्रियांच्या बद्दल की बाबा ते जे त्यांचं जे नेमकं आयुष्य काय आहे, त्यांच्या मनात काय असतं, ते काय कृती करतात, हे स्त्रियांच्या बद्दलचं जे काही गाणं लिहिणं आहे, तर ते वामनदादांना फार जबरदस्त जमलं होतं.
एक तर अत्यंत प्रसिद्ध गाणं आहे, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, लय नाही मागत भर माझं इवलच गाडग, असं ते गाणं आहे. वेगवेगळे त्याच्यामध्ये मग कडवी येतात. एक आणखीन जे गाणं आहे, नदीच्या वाट, सुन काट, सुन करती पायी, पोरं चालीत राही. ही जी सासूरवाडीला आलेली एक लहान वयाच्या मुली असायच्या पूर्वी, आणि कसं मग त्या घरापासून नदीपर्यंत आमच्या आईंनी पण प्रवास केलेला आहे तो, अकोल्याला. घरापासून त्या प्रवरा नदीकडे जायच्या. नदीच्या वाटत सुन काटत सुन करती पायी, पोरं चालीत राही. त्याच्यामध्ये गाणं असं म्हणजे एक कडवं असं येतं. पहाटे उठ जात्याशी झट, लगी निघावं नदीच्या वाट, वामनच्या घरी कष्टच करी, घडीची सुटका नाही, पोरं चालत राही. असं ते वामनदादांनी नेमकं त्यांच्यावरती बोट ठेवलेलं आहे, की कसं ते असायचं. आणि एक आणखीन जे फार आगळं वेगळं गीत, आई सांगते लहान मुलाला, वेगळी कल्पना केलेली आहे. आणि ते फार शब्दरचना पण फार अफलातून आहे. मासळी बोले आपुल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला. आई सांगते किंवा तळाला खेळ, दुनिया बघण्याच्या फंदात पडता, व्यर्थ लागून जाशील गळाला. असं मासळी सांगते आपल्या पिलाला. पुढचे शब्द असे आहेत, हट्ट कसला हा भलताच बाळा, पाहू म्हणतोस वरचा उन्हाळा, सांगत तरशील कसा तू भूमीवर, जिथे पाणीही नसतं नळाला. मासळी बोले आपल्या पिलाला. शेवटी वामनदादा लिहितात, आम रस्त्याचा भटका भिकारी, तुला पाहून होईल शिकारी, काळ कच्चाच खाईल तुला रे, पोट वामनच गेलंय तळाला. असं तुला कुणी खाऊन टाकेल किंवा तुझी शिकार करेल, त्यामुळे तू सावध राहा, असं सावधानतेचा इशारा देणारं गीत आहे. आणि मग जे 3-4 गाणी जी आहेत, मला स्वतःला असं वाटतं की ती आपली चळवळ जी आहे, आंबेडकरी चळवळ, आणि खास करून रिपब्लिकन पक्षाचं पण एक गाणं वामनदादांनी लिहिलेलं आहे, की ते गाणं मला म्हणजे फार उशिरा मी ते ऐकलं आणि मला फार भावलेलं गाणं आहे. एक तर एका गाण्यामध्ये त्यांचे शब्द असे येतात, जाताच पिता अनुभवी, तापला दुहीचा रवी, संपली नवी टवटवी, तळमळतो वामन कवी. असं काव्यरचना केली की काय घडलं बाबासाहेब गेल्यानंतर. आणि मग काही 2-4 गाणी त्यांची अशी आहेत की ती आपल्या चळवळीबद्दल, आपल्या घरट्याबद्दल, आपल्या पक्षाबद्दल वामनदादा कर्डक म्हणतात. एक तर त्यांचे शब्द असे आहेत, ते गाणं मी पूर्ण सांगत नाही. ते असं लिहितात की रात आली पुन्हा संकटाची, याद आली तुझ्या मनगटाची, असे त्यांचे शब्द आहेत. आणखीन एक जे त्यांचं गीत आहे, थोडस त्याचे शब्द एक्झॅक्ट मला सापडले नाही, परंतु त्याच्याशी ते मिळते जुळते ते शब्द मला आठवत होते. अनेक वर्षापूर्वी मी ऐकलेलं किंवा वाचलेलं, की बघा ना कसा साधला डाव शिष्यांनी, गुरु ज्ञानी बुडविले नाव शिष्यांनी. असं ते शिष्यांच्या वरती दोषारोप करतात. ज्ञानी जो गुरु होता त्याचं नाव शिष्यांनी बुडवलेलं आहे. आणखीन एका ठिकाणी जे त्यांनी फार असं तिखट भाष्य केलेलं आहे, ते असं म्हणतात की नेतेगिरीचा छंद आहे, पण काम भीमाचे बंद आहे. नेतेगिरीचा छंद आहे, पण काम भीमाचे बंद आहे. जो बसला भीमाच्या गादीवर, तोच बिचारा अंध आहे. असं ते म्हणतात की जरा तकलादून येते आले, त्याच्यामुळं मोठी गफलत झालेली आहे. मोठी म्हणजे काय, फारच मोठी गफलत झालेली आहे. काही वर्षांपासून जेव्हा मी काही ठिकाणी बोललो,
काही लोकांना ते फार भावलं पण होतं, आमच्या बंधूंना पण भावलं होतं, की नेते नादान आहेत आणि नेते नादान असल्यामुळं नेते नाकाम आहेत. पण नादान असले तरी, नाकाम असले तरी नेते नाबाद आहेत. तेच नेते 10 झाले, 20 वर्ष, 30 वर्ष तेच चाललंय. त्यामुळे ते आंबेडकरी चळवळीला फार शोभादायक गोष्ट नाहीये. आणि याच्यातून निर्माण झालेली जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती वामनदादांच्या एका अफलातून गाण्यामध्ये आलेली आहे. वामनदादा असं म्हणतात, "जे कधी ना पाहिले ते आज आम्ही पाहतो. जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो." आणि त्याच्यामध्ये शब्द येतात, की "जात असता तात वदला, ताज तख्ता या जपा." वडिलांनी सांगितलंय, "जात असता तात वदला, ताज तख्ता या जपा. त्याच ठाई आज दुसरा ताज आम्ही पाहतो. जे कधी न पाहिले ते आज आम्ही पाहतो." पुढचं कडवं असं आहे, की "भंगला संसार सारा, घर पित्याचे भंगले. बांधणारे भिंत धोकेबाज आम्ही पाहतो." शेवटी वामनदादांनी असं म्हटलेलं आहे, की "संपला वामनतयाचे गीत आता संपले. संपलेल्या गायनाचा साज आम्ही पाहतो." त्यामुळे त्यांचं गायन किंवा तो जो साज आहे तो संपू शकतो. 15 मे 2004 ला म्हणता येईल की संपलेला आहे. पण वामनदादांचं गीत कधी संपू शकत नाही, जरी त्यांनी तसं म्हटलं तरी. त्यामुळे त्या एका गाण्यामध्ये त्यांनी फार विदारक त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. फार पूर्वी जेव्हा गाणं 60च्या दशकामध्ये खास करून मोठी फाटाफूट झाल्यानंतर गाणं गाजलेलं आहे. "सांगू किती मी दादा, एकतेने येथे नांदा." ज्याच्यामध्ये त्यांनी त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची किंवा भागांची नोंद केली होती. नगरी सातारी कोकणी, मोगलाई ती सारी जुनी, अमरावती अन चांदा, एकतेने येथे नांदा. ज्याच्यामध्ये वामनदादांनी शेवटी असं म्हटलं होतं, की "वारे वामनचे मैतर, काळजाच्या देठावर, नाव भीमाचे गोंदा, एकतेने येथे नांदा, सांगू किती मी दादा." असं ते गीत होतं, फार गाजलेलं आहे आपल्या चळवळीमध्ये. आणखीन एक जे गीत असंच आपल्या पक्षाबद्दल किंवा आपल्या चळवळीबद्दल एक फार बिटर ज्याला आपण म्हणतो, की असं कडवट भाष्य केलेलं आहे. वामनदादा असं म्हणतात, की "म्हणविती भीमाचे चेले जरी हे मेले, यांनीच भीमाचे तुकडे तुकडे केले." आणि मग त्याच्यामध्ये एक कडवं असं येतं, की "बांधला भीमाने संघटनेचा किल्ला, हे तिथेच करती रणगाड्यांनी हल्ला. कोसळला किल्ला आता कुणी हे बोले, यांनीच भीमाचे तुकडे तुकडे केले. म्हणविती भीमाचे चेले जरी हे मेले, यांनीच भीमाचे तुकडे तुकडे केले." शेवटी वामनदादा म्हणतात, "तो वामन येथे सैनिक झाला होता. रक्ताने उभा तो जिवंत न्हाला होता. भोसकले त्याला यांनी विषारी भाले, यांनीच भीमाचे तुकडे तुकडे केले." असं त्यांचं एक अत्यंत विदारक असं गाणं आहे. आणखीन एक जे मला तर ते सरळ सरळ रिपब्लिकन पक्षाचं गाणं वाटतं, की त्या पक्षाबद्दल किंवा त्या घरट्याबद्दल त्यांनी सांगितलंय, की बाबा ते घरटं कुणी उद्ध्वस्त केलं आणि का उद्ध्वस्त करू नका. फार अफलातून गाणं आहे. वामनदादा असं म्हणतात, "तुला तारणारी, क्लेश हारणारी, तुझी झोपडी तूच जाळू नको. तूच तुझ्या जीवनाशी खेळू नको." पुढे शब्द असे आहेत, अफलातून शब्द आहेत, "चिडी परी चारा तुला घातला, तू तापताच वारा तुला घातला. हाल सोसणारी तुला पोसणारी, अशी झोपडी तू जाळू नको. तूच तुझ्या जीवनाशी खेळू नको." जिने तत्वज्ञानाचे दिधले धडे, जिने सारे संग्राम केले खडे,
भीमाने दिलेली, तुला लाभलेली, तुझी झोपडी तूच जाळू नको, तूच तुझ्या जीवनाशी खेळू नको. शेवटी वामनदादा असं म्हणतात की झोपडीत माय तुझी आहे पिला, जिथे परी तू जाळणार का तिला. सांग वामनाला धुळीच्या कणाला, तिची झोपडी तूच जाळू नको, तूच तुझ्या जीवनाशी खेळू नको. हे वामनदादा कर्डकांचं असं अफलातून गाणं आहे. आणखीन एक त्यांनी असं म्हणजे विनवणी केलेली आहे. फार छान चालीवरती जलसाकार आपले गात असतात, तरुण माणसं गात असतात. उपास पोटी पिलं भीमाची गेली असता झोपी रे, समजून माडी लावून काळी, जाळू नका ही कोपी रे. असं गाणं आहे त्यांचं की ज्याच्यामध्ये वामनदादांनी शेवटी असं म्हटलं होतं की असता वामन दक्ष भीमाचा, का बदलावा पक्ष भीमाचा, का बदलावे बंड भीमाचे, का बदलावी टोपी रे. उपास पोटी पिलं भीमाची गेली असता झोपी रे, समजून माडी लावून काडी, जाळू नका ही कोपी रे. आणि आणखीन एक जे गाणं आहे त्यांचं, त्याच्यात शब्द त्यांनी असे वापरले, कोणाचे मुखडे इकडे, कोणाचे मुखडे तिकडे, पाहून तुम्हाला होती हृदयाचे तुकडे तुकडे. तुकडे तुकडे करून सारी हळू आता सांधा, विहार आपले बांधा रे, विहार आपले बांधा. असं त्या गाण्यामध्ये ते म्हणतात की म्हणजे आमचे वडील जसं सांगायचे, इस दिल के तुकडे हजार हुए, आपल्या फाटाफुटीबद्दल. कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा. तसं वामनदारांचं हे भाष्य आहे. कोणाचे मुखडे इकडे, कोणाचे मुखडे तिकडे, पाहून तुम्हाला होती हृदयाचे तुकडे तुकडे. एक त्यांचं खास जे गाणं आहे, त्या गाण्याचं शीर्षक हे नाही, परंतु मी त्याला शीर्षक डायरी म्हणतो. कधी जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं, डायऱ्या हातामध्ये येतात, किंवा कधी माझ्या हातामध्ये म्हणजे कोर्टामध्ये जरी असलो किंवा कोर्टातून डायरी जरी बाहेर काढतो आपण, कसल्याही सारखी काढावी लागते. डायरी बघताना नेहमी ते वामनदादांची आठवण येते, वामनदादांच्या त्याच गाण्याची आठवण येते. डायरी कशी पाहिजे, पर अफलातून डायरी मेंटेन करायला सांगितली आहे. वामनदादा म्हणतात की हा कुठून आला आपल्या नगरी मधीर, ही नोंद असावी आपल्या डायरी मधीर. आणि पुढे एकापेक्षा एक जी कडवी येतात. पहिलं कडवं असं आहे की हा शुभ्र पांढरा खादी धारी नर, ती वस्ती सोडून इथं कशाला बरं. त्यावेळच्या परिस्थितीबद्दल लिहिलेलं आहे. हा शुभ्र पांढरा खादी धारी नर, ती वस्ती सोडून इथं कशाला बरं. का चिरा बसवला असा पायरी मधीर, ही नोंद असावी आपल्या डायरी मधीर. पुढे वामनदादांचे शब्द आहेत की हा धनचोरांचा नेता आला पहा, या चोरापासून सावध सारे रहा. हा खडे मिसळतो आपल्या भाकरी मधीर, ही नोंद असावी आपल्या डायरी मधीर. अशी 2-3 कडवी झाल्यानंतर शेवटचं जे वामनदारांचं कडवं आहे, हा वामन वाणी जनतेचा शाहीर, खडे बोल बोलतो जगामध्ये जाहीर, काही खोटच नसतं याच्या शायरी मधीर, ही नोंद असावी आपल्या डायरी मधीर. असं डायरी काय असावी आणि कशी नोंद असावी हे वामनदादाने लिहून ठेवलेलं आहे. एका गाण्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोघांच्या गावात अंतर जरी आहे, तू माझा मी तुझा खांदेकरी आहे. पाण्याची लाट तू, पाण्याची लाट मी, सांग अशा सागरी कोणती दरी आहे. असं त्यांनी म्हटलं की गावात गावात अंतर असेल, पण आपण सगळे असे एकच आहोत आणि एकमेकांचे खांदेकरी आहोत. हे पण त्यांनी फार आपल्याला ठसवलंय आपल्यावरती. हिंदीमध्ये एक त्यांचं असं गाणं किंवा शब्द आहेत की त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ये भीमनगर है भीमनगर, जो भी यहाँ पर आता है, जख्मी वो परिंदा भीम कसम सीने से लगाया जाता है. असं त्यांनी
जी आपलं विशाल हृदय किंवा दर्या दिली आहे आंबेडकरी लोकांची, तिच्यावरती नेमकं भाष्य केलेलं आहे. आणखीन जे त्यांचं गाणं फार प्रसिद्ध आहे, त्याच्या अनेक कडव्यांना मी स्पर्श करत नाही. पेरे भीमाचा लळा, शिवारी पेरे भीमाचा लळा रे, पेरे भीमाचा लळा पिकू दे, माणुसकीचा मळा रे. आणि एक जे गाणं मी फार उशिरा, माधवराव गायकवाडांच्याकडून सागर जाधव वगैरे ते सगळे त्यांनी छान पुस्तकं तयार केली, मोठी प्रचंड कष्ट घेऊन केलेलं आहे. हॅट्स ऑफ टू देम. आणि आपण त्या हस्ते परिस्थिती मदत सारखी केली पाहिजे. समग्र सगळं वामनदारांचं प्रत्येक गाणं आपल्या सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे. तेव्हा त्यांनी मला गाणं ऐकवलं की बाबा असं गाणं आहे, आणि आपण तर त्यापर्यंत मी तर ऐकलंच नव्हतं. फार अफलातून गाणं आहे. भीमा कोरेगाव बद्दल. घरट्यात गार वारा नेऊ दिलाच नाही, असं ते गाणं आहे. पहिलं कडवं असं आहे. होता जीवा शिवाचा सरदार नेक नामी, म्हणजे तेव्हा शिवाजी महाराजांच्या वेळेस त्या सैन्यामध्ये असायचो. होता जीवा शिवाचा सरदार नेक नामी, पोशाख तो आम्हाला लेऊ दिलाच नाही. पण मग पुढं काय घडलं वामनदादा लिहितात. बंदूक लाभली अन चिडली महार सेना, आराम पेशव्याला घेऊ दिलाच नाही. त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतात की जाऊन कोरेगावी पाहून घ्या निशाणी, झेंडा दुजा कोणाला रोवू दिलाच नाही. शेवटी असं म्हणतात, वामन तुझ्या कुळांनी झुंजार सैनिकांनी सन्मान हा कोणाला घेऊ दिलाच नाही. त्यामुळं कसा तो झेंडा रोवलेला आहे, त्या पेशव्याला कसा आरामच घेऊ दिला नाही, आणि कसं सन्मान जो आहे तो नावावरती लागलेला 1 जानेवारी 1818ला ते वामनदादांच्या गाण्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे अशा वामनदादांना अभिवादन करीत असताना 50च्या दशकामध्ये जेव्हा ते 50-60च्या दशकामध्ये मुंबईला त्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जरा ते वळले होते, त्याच्यात ते रमले होते. काही गाणी पण त्यांची आली त्यावेळेस. यो 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 पाहुणा, सखूचा मेवणा, माझ्याकडं बघून हसतोय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय ग. शेवटी त्यांनी फार छान म्हटलेलं आहे, तुझी नि माझी तुटावी जोडी, अमृताची विटावी गोडी, म्हणून हा मेला वामनचा चेला, मोठं मोठं डोळं वाचतोय र, काहीतरी घोटाळा दिसतोय ग, असं ते गाणं होतं. आणखीन जे अत्यंत प्रसिद्ध गीत सिनेमामध्ये आलं, फार गाजलं, छान चाललेली होती संगीतकारांनी पण. सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला. ते मधलं होतं एक. आणि दादासाहेबांची फार इच्छा त्यावेळेस होती की बाबा हे वामनदादा तिकडे गेलेत, परंतु मग आपल्या चळवळीचं गाणं लिहिणार कोण. वामनदादाच पाहिजे होते त्याच्यासाठी. प्रयत्न पण झाले, तेही फार काय त्या चित्रपट सृष्टीमध्ये रमणारा माणूस नव्हता. रमले सुधारे आणि पुन्हा ते निघून आले तिथून. पण त्यांना एक दुर्धर असा रोग झाला की त्यांचं आयुष्य फार असं धोक्यामध्ये आलं, वाचतील किंवा वाचणार नाही. आणि मग नगरला त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस त्यांना 60च्या दशकामध्ये 58च्या नंतर अनेक दिवस ठेवलं होतं. आणि तिथं ते बरे झाले. म्हणजे डॉक्टरांनी पण शर्थीचे प्रयत्न केले, पण आदरणीय सुशीलाबाई असतील, आमच्या आई, आमच्या आत्या चंद्रिकाबाई, या सगळ्यांनी त्यांना म्हणजे वामनदादांची फार त्यावेळेस देखभाल केली, शुश्रूषा केली. तरी अनेक माणसं होती, काळ फार वेगळा होता. आणि वामनदादा त्या आजारपणातून बाहेर आले, आणि त्याच्यानंतर पण त्यांनी जी काही गीत रचना केलेली आहे ती फार आगळी वेगळी केलेली आहे. असंच एक गाणं म्हणजे त्या गमतीचं, जसं म्हणजे चल ग हरणे तुरु तुरु, चिमण्या उडती भुरू भुरू. आणि त्याच्यामध्ये जे काही अनेक त्यांनी हे लिहिलेलं आहे, बसला वामन बांधावरी, हुरड्या संग न्याहारी करी, मला काय देत नाही एकटाच खात राय,
वाण काय चाललंय चुरू चुरू, चल ग हरणे तुरू तुरू, असं ते गाणं होतं. एक जे खास गाणं आपल्या म्हणजे स्त्रियांना तर फार भावणार आहे, आपल्या सगळ्यांना भावणार आहे. बंधुर शिपाया देर दे रुपया, होळीच्या सणाला चोळीच्या खाणाला. त्याच्यामध्ये तो देऊ शकत नाही, कारण की तो फार बहीण दुबळे असते, भाऊ पण दुबळा असतो. ₹1 सुद्धा त्यावेळच्या काळातला देऊ शकत नाही. त्यामुळे त्याला अनावर होतो तो, सदगदित होतो, डोळ्यामध्ये अश्रू येतात. बहीण असं म्हणते, "नको र डोळं दादा पाण्यानं भरू तू, नको त्या संसाराची काळजी करू तू. उपाशी पोटी आला पाला मी भरीन, वामनच्या संसाराचा कळस करीन." असं ते बहिणीचं जे गाणं सांगितलेलं आहे, तर ते गाणं फार जनमानसामध्ये, लोकमानसामध्ये प्रिय झालेलं आहे सगळीकडेच. आणि ते फार रुजलेलं गाणं आहे. एके ठिकाणी त्या गाणं पूर्ण मी ऐकलं नाहीये, वाचलं नाही, पण त्यांनीच एक ठिकाणी नमूद केलेलं आहे. काय त्यांनी लिखाण केलं म्हणजे ती कवी कल्पना किंवा काव्य प्रतिभा काय? वामन दादा असं म्हणतात, "निज निज माझ्या बाळा, माझ्या काळजाच्या देठा, तुझ्या पाळण्यात माझ्या माहेराच्या पेठा." त्या बाळाच्या पाळण्यामध्ये माहेराच्या पेठा, असं आई इमॅजिन करते. निज निज माझ्या बाळा, माझ्या काळजाच्या देठा, तुझ्या पाळण्याच्या माझ्या माहेराच्या पेठा, असे वामन दादा. पण मग हे सगळं असं जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर तिला जबाबदार कोण आहे? तर वामनदादांनी उत्तर देऊन ठेवलेलं आहे. एक जे त्यांचं गाणं असं आहे की तुम्हीच करता गुन्हा. कोणी म्हणते की बाबा संसद फेल झाली का? का पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ फेल झालंय का? मग इलेक्शन कमिशन फेल झालंय का? मग प्रेस फेल झाली का? मीडिया फेल झालंय का? कोणी म्हणते बाबा सुप्रीम कोर्ट फेल झालंय का? असं मतमतांतर आहेत. पण नेमकी नेमकी चूक केली कोणी? नेमका गुन्हा केलाय कोणी? वामनदादा कर्डकांनी उत्तर देऊन ठेवलेलं आहे. ते असं म्हणतात की तुम्हीच करता गुन्हा, लबाड लुच्चा लुटणाराला निवडून देता पुन्हा. त्यामुळे गुन्हेगार कोण आहे ते वामनदादांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पुढचं असं कडवं आहे की ठाई ठाई जी मजुरांची पिलं उपाशी मारी, काय गरिबी हटविल सांगा सात अशी लुटणारी, कसे कळेना कुणा तुम्हीच करता गुन्हा. शेवटी वामनदादा असं म्हणतात की गरिबासाठी खपले ते ते दूर फेकले गेले, तुम्हास घातक असले पातक तुम्हीच येथे केले, करून वामन उणा तुम्हीच करता गुन्हा, लबाड लुच्चा लुटणाराला निवडून देता पुन्हा. असं त्यांचं गीत आहे. एक जे आणखीन वेगळं गीत म्हणजे वाट फुलेंची सोडून, आंबेडकरांना तोडून, तुला चालताच यायचं नाही, तुला चालताच यायचं नाही, असं ते गाणं आहे. फार वेगळ्या रीतीने ते पेश तेही करायचे, इतरही जलसाकार फार छान पेश करतात. शेवटी त्याच्यामध्ये वामनदादा असं म्हणतात की सोडून तथागताला, वामन तुझ्या रथाला, हालताच यायचं नाही, अरे हालताच यायचं नाही, असं ते म्हणतात. त्यामुळे हे सगळं फुले असतील, बाबासाहेब असतील, गौतम बुद्ध असतील, त्यांना असं गुंफणं जे असतं, ते वामनदादांना इतकं साधलं होतं, ते त्यांनी फारच काही वेगळ्या रीतीने ते मांडलेलं होतं. जसं त्यांनी एक गीत असं लिहिलं होतं, मला फार ते भावतात पहिले शब्द आणि शेवटचे शब्द. राजगृहाची सून सुंदरा यशोधरा माई, पतीच नाही घरी तरी ती राजगृही राही. काय राहते त्याचं वर्णन केलेलं आहे. शेवटी असं म्हणतात की वामनची भीमा आई, म्हणजे बाबासाहेबांच्या ज्या आई आहेत भीमाई, त्यांचं नाव आलं. वामनची भीमा आई, सावित्री आणि रमाई, आनंदाने विलीन झाल्या यशोदरेच्या पायी. अशा चौघींचं नाव एकाच कडव्यामध्ये आलेलं आहे. राजगृहाची सून सुंदरा यशोधरा माई, पतीच नाही घरी तरी ती राजगृही राही, असं वामनदारांचं गीत आहे.
आणि बाबासाहेबांनी म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की वेटिंग फॉर व्हिसा, पण आत्मचरित्र काही लिहू शकले नाही. शंकरराव खरातांनी एक असा प्रयत्न केला की जणू काही बाबासाहेबच ते लिहितायत म्हणून माझी आत्मकथा, असं शंकरराव खरातांनी लिखाण केलेलं आहे. फार आकर्षक लिखाण झालेलं आहे. जे बाबासाहेबांचं लिखाण आहे, त्यांची भाषणं आहेत, त्यांच्या आठवणी त्याचं एकत्रित करून त्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे. इतरही काही लोकांनी तसा प्रयत्न केला की जणू काही हे बाबासाहेबच सांगतायत. पण एक बाबासाहेबांचं जणू काही बाबासाहेब सांगतायत असं वामनदादांनी कल्पना केली, कवी कल्पना. कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले, तन्मन तुलाच माझे आले शरण म्हणाले. म्हणजे मृत्यू बाबासाहेबांना शरण येतोय. त्याच्यामध्ये अनेक जी कडवी आहेत, की कोटी उपास पोटी धरलेस तूच पोटी, गौतम तुझ्यात आहे मज शरण म्हणाले, असं शब्द आहे. आणि शेवटी बाबासाहेब काय करत होते 4 डिसेंबरला, 5 डिसेंबरला, हे सगळं छापून आलेलं किंवा ते त्यांची काय दिनचर्या होती ती वामनदादा लिहितात. गाथा गुरुची आता दाता लिहित होता. गाथा गुरुची आता दाता लिहित होता, सरला प्रवास आता माझे चरण म्हणाले. त्याच्यामध्ये त्यांनी पुढे असं म्हटलं की बाबा चल झोप शांत आता माझे शरण म्हणाले. असं वामनदादांचं गाणं जणू काय बाबासाहेब लिहित आहेत. हे झालं बाबासाहेबांच्या बद्दल. आता वामनदादा स्वतःबद्दल काय लिहितात ते 2-4 मिनिटांमध्ये मी सांगतो आणि मी थांबणार आहे. वामनदादांना अभिवादन करताना की सॉर्ट ऑफ ऑटोबायोग्राफिकल वामनदादा स्वतःच आत्मचरित्र किंवा आत्मचरित्रपर निवेदन त्यांचं एक गाणं जे त्यांचं आहे अफलातून गाणं, पूर्ण गाणं फार म्हणजे एक एक शब्द असे आहेत, एक एक कडवं असं आहे. केस माझे हे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. आणि त्या गाण्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे पहिल्या कडव्यामध्ये वामनदादा असं म्हणतात की गात होतो पुढे, जात होतो पुढे, राहत होते पुढे, त्यात होतो पुढे. पाय त्यांचेच मागे वळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. दुसऱ्या कडव्यामध्ये असं म्हणतात की बाग मागे आणि आग होती पुढे, पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे, पंख तेथे हे सारे जळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. नंतरच्या कडव्यात वामनदादा म्हणतात, लोकसेवक होऊन सेवा दिली, लोक उलटून म्हणतात केव्हा दिली, बोल उलटे हे जेव्हा मिळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. आणि एक खास असं कडवं आहे, त्यांनी त्यांचं एक पहिला जो गीतसंग्रह प्रसिद्ध केला होता, त्याला शीर्षकच दिलं होतं मोहळ. फार समर्पक शीर्षक दिलं होतं. गोडी होती मधाची मला जोवरी, लाख लटकून होते मोहळा परी, संपता अर्क सारे पळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. शेवटी वामनदादा असं म्हणतात, काल वामन परी पेरण्या ही कला, येत होते आणि नेत होते मला, जाणे तेथे हे माझे टळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. एक असंच गीत त्यांनी लिहिलेलं आहे की प्राण बोले आपल्या कुडीला, काय सांगू तुला बापडीला, काळ आला मला न्यावयाला, मला नेईल आता या घडीला. त्याच्यातले कडवाचं आहे की सगळे सोयरे आणि पावण्याला, 4 घटकेचा होता विसावा, संपले येणे जाणे जगाचे, कोण पुसतो आता झोपडीला. शेवटी वामनदादा म्हणतात की उद्या वामन विचारित येईल, कडी पाहून कानोसा घेईल, कुठे गेली सखी या जीवाची, काय त्याने पुसावे कडीला. असं फार वेगळं गाणं लिहिलेलं आहे. त्यामुळं असं जे त्यांचं आयुष्य होतं, त्यांना अभिवादन करीत असताना थांबण्याच्या आधी 1-2 गोष्टींचा मी उल्लेख करतो आणि मी थांबणार आहे. की हिंदीमध्ये त्यांनी जी अनेक गाणी लिहिली. एकतर आम्ही असा प्रवास केला होता कॅप्टन परित्याग रुपवतेंच्या लग्नासाठी. इथून आम्ही गेलो पाटण्याला.
ट्रेननी, स्पेशल डब्याने, आणि वामन दादा बरोबर होते. मजा आली फार. त्यांनी एक गीत तयार केलं. त्या गीताचे शेवटचे शब्द असे होते, वामन रहेगा याद सदा आज का मिलन. म्हणजे या चैत्यभूमी किंवा मुंबईतून आम्ही त्या पटण्याला आणि बुद्धगयेला गेलो, बुद्धाच्या धरतीकडे. वामनदादांनी कवी कल्पना केली, वामन रहेगा याद सदा आज का मिलन, गौतम से हो रहा है भीमराज का मिलन. अशा अफलातून शब्द त्यांनी वापरले. हिंदीमध्ये शेवटी शेवटी ते फार लिहायला लागले, खास करून गुलबर्ग्याला असताना. एक असं त्यांनी लिखाण केलं की किसी को घर मिला भीम का, किसी को जर मिला भीम का, फटी कागज की गठरी में हमें भी सर मिला भीम का. असं त्यांनी लिखाण केलं. आणि त्याच्या सारखंच त्यांचं म्हणजे अत्यंत गाजलेले हे जे शब्द आहेत, हिंदी किंवा उर्दू म्हणता येईल, त्याच्यावरती मी शेवट करणार आहे एक गोष्ट सांगून. त्यांनी असं लिहिलं की बोल उठी हलचल जमाना बदलेगा, बोल उठी हलचल जमाना बदलेगा, आज नाही तो कल जमाना बदलेगा. हे वामनदादांचे अफलातून शब्द आहेत. आणि तो जो त्यांचा आशावाद आहे, तो आपल्या सगळ्यांचा, तमाम आंबेडकरी लोकांचा आशावाद आहे. आंबेडकरी लोकांच्या वतीनं त्यांना अभिवादन करीत असताना, त्यांच्या कृतीला, त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या या काव्याला, शब्दाला, गीतांना आदरपूर्वक जयभीम करत असताना एक जे गाणं त्यांनी असं लिहिलं, भीमा तुझ्या पिढीचा आवाज मीच आहे, दारातला तुझ्या मी गजराज मीच आहे, गायक कवी प्रणेता जेत्यामधील जेता, कोणीच काल नव्हते तू आज मीच आहे. आणि शेवटी वामनदादांनी जे म्हटलंय की वारे खुशाल तुम्ही नेता नव्या पिढीचा, माझ्या तरी पिढीचा सरताज मीच आहे. माझ्या पिढीचा मी सरताज असं वामनदादा स्टेटमेंट करतात. पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं असं स्टेटमेंट करतो. मला स्वतःला असं वाटतं, अनेक मला सूचना पण आल्या की काहीतरी त्यांना म्हणजे महाराष्ट्र भूषण तर कधीच दिलं पाहिजे होतं. ते पद्मश्री, पद्मभूषण तर फार पूर्वीच दिलं पाहिजे होतं. वामनदादांचं म्हणजे प्रयत्न फार केला आणि नंतर ते त्यांचं निधन झाल्यानंतर, निर्वाण झाल्यानंतर आठवडा 15 दिवसांनी मंत्रालयातून बाबा ते पत्र आलं त्यांना, त्यांच्या त्या पत्नीने त्या दाखवलं नंतर आम्हाला, किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वेच्छा निधीतून या काय 5 का 10% कोट्यातून तुम्हाला घर मंजूर केलेलं आहे, ते वारल्यानंतर. त्यामुळे ते फार असं विदारक गोष्ट घडलेली आहे. ते ठीक आहे, ते घडून गेलं त्यावेळेस. परंतु मग जरी वामनदादा असं म्हणतात की माझ्या तरी पिढीचा सरताज मीच आहे, त्यामुळे त्यांना जे काही दिलं पाहिजे होतं ते देण्यामध्ये कोताही झालेली आहे, कसूर झालेली आहे. त्यामुळं अनेक लोकांनी अनेक सूचना केलेल्या, अगदी ज्ञानपीठ सुद्धा. माझं स्वतःच असं वैयक्तिक मत आहे, ते सांगून मी थांबतो, की अमेरिकेचा जो बॉब डायलन आहे, कवी आहे मोठा, फार जबरदस्त त्याचं काव्य आहे. स्वतःच तो गाणं तयार करतो आणि स्वतःच ते गाणं म्हणत असतो. तो हॅज बिकम अ लिजंड, अ कल्ट फिगर. आणि त्याला आता अलीकडच्या काळामध्ये स्वतः मोडून नोबेल प्राइज दिला. मला स्वतःला असं वाटतं, ते त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेलं असल्यामुळे ते त्यांना माहिती आहे. जर वामनदादा कर्डकांचं गाणं आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून पाठवलं असतं तर, आणि माझी दुसरी अशी धारणा आहे, प्रामाणिक धारणा आहे, की ज्या दिवशी त्या बॉब डायलनला नोबेल प्राइज मिळालं, त्याच दिवशी वामनदादा कर्डकांना नोबेल प्राइज मिळालं. ही इज इक्विव्हॅलंट. माझं तर म्हणणं आहे की ही इज मोअर दॅन बॉब डायलन. नोबेलला तर ते त्यांच्या आधीच पोचले पाहिजे होते. त्यामुळे असं आहे वामनदादा, की मी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की म्हणजे विथ ग्रेट रिस्पेक्ट, संस्कृतमध्ये कालिदास आहेत, ते उर्दूमध्ये गालिब आहेत, ते मराठीमध्ये समजा कुसुमाग्रज आहेत, ते इंग्लिशमध्ये वर्ड्सवर्थ आहेत, ते असे वेगवेगळ्या भाषांमधले सगळे कवी जर एका पारड्यामध्ये ठेवले
आणि दुसऱ्या पारड्यामध्ये फक्त वामनदादा कर्डक ठेवले, तरी माझं प्रामाणिक असं म्हणणं आहे, की वामनदादा कर्डकांचं पारडंच जड असणार आहे. अशा वामनदादांना जरी ते असं म्हणतात, की माझ्या तरी पिढीचा सरताज मीच आहे. आमचं असं म्हणणं आहे, की तुमच्या पिढीचं नाही तर आमच्या पिढीचं सुद्धा आणि आमच्याच पिढीचं नाही तर येणाऱ्या अशा अनेक पिढीचे सरताज तुम्हीच आहात. की तुम्ही बाबासाहेबांचे असे आगळे वेगळे भाष्यकार आहात. असे आगळे वेगळे बायोग्राफर आहात. असं आपल्या चळवळीला फार मोठं योगदान देणारे तुम्ही आहात. या जयंतीच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी वामनदादा कर्डकांना अभिवादन करतो, जय भीम करतो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रती माझ्या आदराची आणि जी एक कृतज्ञतेची भावना आहे ती व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम.